माझी वाणी तुझे वर्णी पुराणावर ऐसे दे प्रेम काही काळा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेचे ताने ओढलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबर आहे. त्यांचा 3 चरणांचा आणि बाळाकडे प्रकरणातील अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबर आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतानाला म्हणतोय श्री संतान चरणावरी श्री संताचे विश्रांती पावलो सांभाळावं तरी वाढले अंतरी प्रेम सुख. येदसे चरित्र केले नारायणे येदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही काळा प्रस्तुत. प्रतिवर्षी अतिशय प्रेमाने आपण सर्व ग्रामस्थ मिळून हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित होतो. या सप्ताहातील असणारी याची काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी भगवंताची कीर्तनाची सेवा ही अकारण करुणा भगवान भक्तकाम कल्पतो भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबर यांचा आहे. तुकोबर या अभंगाच्या माध्यमातून भगवंताचा अवतार कार्य वर्णन करून सांगतात. बाललीला भगवंताचे वर्णन करून सांगतात. भगवान विलक्षण लीलाकारी आहे. काय काय लीला करतोय त्याचं चरित्र आपण पाहिलं पाहिजे. त्यांना अनेक ठिकाणी चरित्र केलं, अनेक प्रकारचं चरित्र केलं. पण आजचं काल्याचं कीर्तन या काल्याच्या कीर्तनामध्ये विशेष असणारं चरित्र सांगावं. कोणते चरित्र सांगावं? अरे म्हणतात हे येदसे चरित्र केले नारायणे येदसे नाम दर्शनाम अवस्था. या अवस्थेत भगवंताने चरित्र केलं. कोणत्या अवस्थेमध्ये? रांगता गोधने राखीत आहे. रांगताना आणि गोधन नाम गोमातेला सांभाळताना केलेलं चरित्र हे भगवंताचं चरित्र अशा पद्धतीने आपण वर्णन करून सांगा. खरं तर भगवान रांगतो आहे म्हणजे त्याला आपण सामान्य समजतो, तो सामान्य नाही. तो गायींच्या मागे धावतो आहे म्हणजे आपण त्याला सामान्य समजतो, तो सामान्य नाही. त्याने फक्त सोंग घेतलेला आहे आणि कशाकरिता घेतलेले विशिष्ट कार्य करण्याकरिता तो सोंग घेऊन आलेला आहे. त्याचं ते काम पूर्ण झाल्यानंतर त्याने ते सोंग सोडून दिलं नाही. हे सोंग सारेले या रूपे अनंते हे सोंग त्याला सोडून दिलं. का बरं सोडून दिलं? पुढेही बहुत करणे आहे, अजून पुढे त्याला फार काय करायचं आहे म्हणून त्यांनी पुढे अनेक विशेष असणारे कार्य भगवंताने केले आहेत. पण त्याचं वर्णन काल्याच्या कीर्तनात घडलेलं आहे. त्याचं वर्णन काल्याच्या कीर्तनामध्ये सांगायचं नसतं, फक्त बालचरित्र भगवंताचं सांगायचं. म्हणून त्यांनी परमात्मा लीला करतोय. कशाकरिता भगवंताने सोंग घेतला असेल, कशाकरिता परमात्मा हे अशा पद्धतीने त्यांनी चरित्र करीत असेल त्याचं कारण आहे. तुका म्हणे धर्मसंस्थापन धर्माची स्थापना करण्याकरिता भगवंताला यावं लागतं. केला नारायणी अवतार हा भगवंताचा अवतार आहे. तो अवतार धारण करून आपल्याला येतो आणि विशेष असणारे कार्य करतो.
म्हणून अशा पद्धतीने या 3 चरणाच्या अभंगामध्ये तुकोबार आहे त्याच्या अवताराचं विशेष कार्यवर्णन करून सांगतात. हा बाळगीतेतला अभंग आहे. म्हणून जसं हरिपाठात त्यांनी हरिमुखी मला हे द्रौपद असतं, तसं बाळगीतेचं सुद्धा द्रौपद आहे. माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसे प्रेम काही हे भगवंता तू असा अवतार घेऊन आलेला आहेस. तुझी गुणांवाद माझ्या मुखानं मला वर्णन करता यावेत अशी शक्ती मला तू प्राप्त करून दे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम तुझ्या गुणांचं नामाचं वर्णन त्यांनी करू. ऐसे दे प्रेम असं प्रेमही मला दे आणि काळानंतर अशी गुणही माझ्या अंगामध्ये तू दे असं मला वर्णन करू सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ करण्याचा आपण प्रयत्न केला. प्रेम विठोबा चरित्र केले नारायणे रांगता बोधने राखीत आहे. काळाचं कीर्तन म्हटलं की भगवंताचं चरित्र गुणांवर वर्णन सांगावे. ते गुणांवर अतिशय मधुर आहेत, गोड आहेत, जीवाला विश्रांती देणार आहे. विश्रांती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर भगवंताची लीला श्रवण करावी. जीवाला विश्रांती प्राप्त दुसरे कशानेच विश्रांती होणार. काही केलं तरी जगातलं काही मिळवलं तरी विश्रांती जीवाला प्राप्त होणार नाही. ती विश्रांती फक्त भगवंताच्या गुणांवरच प्राप्त होऊ शकते. म्हणून त्यांनी वारकरी संप्रदायातले संत मोठे विचारवाला आहेत. त्यांनी सप्ताहाचं आयोजन करावं. सप्ताहाच्या शेवटी भगवंताचं कार्याचं कीर्तन करावं. हे कार्याचं कीर्तन म्हणजे भगवंताचं चरित्र, हे चरित्र म्हणजे विश्रांती. आणि कार्याचं कीर्तन म्हणजे विश्रांती. 7 दिवस कार्यक्रम मारणारे, 7 दिवस हरिपाठ करणारे, 7 दिवस कीर्तनाला साथ करणारे, 7 दिवस जागरण करणारे. कार्याचं कीर्तन झालं की सगळ्यांना विश्रांती मिळते. विश्रांतीच घ्या, महत्वाची गोष्ट आहे. अशा आम्हाला पण विश्रांती पाहू शकतात. म्हणून भगवंताचं चरित्र श्रवण करायचं आहे. भगवंताचं चरित्र श्रवण करण्याकरिता सुद्धा मनुष्य रसिक असावा लागतो. भगवंताचं चरित्र श्रवण करण्याकरिता सुद्धा मनुष्य भाविक असावा लागतो. ज्याच्या पोटात भाव आहे, ज्याच्या पोटात रस आहे, तोच खऱ्या अर्थानं हे कृष्ण लीलामृताचं पान करू शकतो. म्हणून शुकमुखात अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुर्मुहुः रसिका भोगे भावुका. रसिकांनी पान करायचं आहे, भाविकांनी याचं पान करायचं आहे. म्हणजे रसिक आहेत, भाविक आहेत, ते याची त्यांनी अधिकारी आहेत. मग ते चरित्र श्रवण करणारे आहेत. असं आपण बऱ्याच वर्षांपासून श्रवण करत आहोत. आपल्या सर्वांना कृष्ण भक्तीचा छंद आहे. त्यात आज विशेष गोष्ट म्हणजे तुझे सरकारी बाबा समोर असेल, त्यांच्यासमोर मला भगवंताचं चरित्र वर्णन करून सांगायचं आहे. हा कोरोनाचा विषय असणारा काळ आहे. या कोरोना काळातही आपण सप्ताह संपन्न केला म्हणजे एक शिफारस आहे, आनंदाची गोष्ट आहे. सप्ताह अतिशय आनंदात संपन्न झालेला आहे. आता आजचं एक कीर्तन म्हणलं की थोडी काल्याच्या कीर्तनाला सगळ्याच लोकांची उपस्थिती असते, थोडी गर्दी असते. म्हणून काही कोणत्या प्रकारचे गालबोट लागू नये. पण अतिशय थोड्या वेळात आपण चिंतन त्यांनी करणार आहोत. आता ते थोड्या वेळात माझ्या गणितात बसत नाही. पण तरी सुद्धा प्रयत्न मात्र नक्की करू. थोड्या वेळात आपण 11:30 वाजेपर्यंत, 11:15 वाजेपर्यंत चालेल ना? 11:15 वाजेपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करूया. विठोबा या जीवाला स्वतःचा विसर पाडणार आहे. जर जीवाला त्यांनी पूर्णत्वापर्यंत जायचं असेल, जीवाला जर खऱ्या अर्थानं मगाचा मुद्दा विश्रांती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर जीवानं काय केलं पाहिजे? त्याला विसर पडला पाहिजे. महत्वाची गोष्ट विसर पडला. आपण सगळेजण आहोत, जेव्हापासून जन्माला आलो तेव्हापासून त्यांनी सगळ्या गोष्टी सुरू आहेत, पण आपल्या स्वतःला आपला विसर पडला नाही. अजून एकटा पण नाही. जर विचार करा, मी काय मोठी सांगत नाही, अनुभवातलं सांगतोय. मी अनुभवातलं सांगतोय. विचार करा थोडासा.
की आपल्याला स्वतःचा विसर पडला का? क्वचित एखादा महात्मा पाहायला भेटेल की जो आत्मचिंतन करता करता चिंतने ध्रुवता त्याला त्याचा विसर पडला, समाधी अवस्था प्राप्त झाली. क्वचित एखादा तुम्हाला आम्हाला पडतो ना विसर, स्वप्नामध्ये झोपेमध्ये विसर पडतो. झोपेत कसा विसर पडतो? झोपेतून जागा झाल्यानंतर त्यांनी मनुष्य बोलू लागला आणि तो म्हणतो फार चांगली झोप झाली आणि फार सुखात आनंदात झोपलो असं म्हणतो. झोपेमध्ये आनंद होता, झोपेमध्ये मला आनंद झाला हे सांगण्याकरिता पण कोणीतरी जागा होतच ना महाराज. ज्या सांगितलं ना तुम्ही मला झोपेत फार सुख झालं, मला फार चांगली विश्रांती झाली, मस्त झोप झाली, असं सांगणारा तरी तिथं आहेच ना महाराज. म्हणजे ह्या झोपेला सुषुप्ती अवस्थेला साक्षीभाष्य म्हटलं जातं. साक्षीभाष्य म्हणून साक्षी तिथं पाहणारा आहेच महाराज. पण विसर पडला कसं म्हणावं? विसर जर पडायचा असेल तर या कोणत्याच गोष्टीने पडत नाही, काही केलं तरी विसर पडत नाही. बेशुद्ध होण्याचं जर समजा इंजेक्शन दिलं तर कदाचित एखादा बेशुद्ध होऊ शकतो. भूल देण्याचं इंजेक्शन जर दिलं तर कदाचित एखादा भुलीमध्ये जाऊ शकतो. पण स्वतःहून त्यांनी एखादा मनुष्य त्यांनी स्वतःला विसरला असं तरी होत नाही महाराज. विसरण्याकरता काय केलं पाहिजे? विसरल्याशिवाय समाधान नाही, विसरल्याशिवाय सुख नाही, विसरल्याशिवाय त्यांनी पूर्णत्व नाही. महत्वाचा विचार मी माझ्या मनाचं सांगत नाही. जगद्गुरु तुकोबारांनी अभ्यास केला, चिंतन केलं आणि चिंतन करून विचारात्मक एक मुद्दा भगवंताच्या समोर मांडला. म्हणजे देवा, मी रात्रंदिवस तळमळ करतो सुखी होण्याकरता, मी रात्रंदिवस तळमळ करतो समाधानी होण्याकरता, मिळतच नाही हे समाधान. का बरं मिळत नाही? त्याचं कारण मी सावध आहे, मला अजून जाणीव आहे, मला अजून कळतं मी आहे म्हणून. हा महत्वाचा विचार आहे. तुला जर मला सुखी करायचं असलं, तुला जर मला समाधानी झालेलं पाहायचं असलं तर एक काम कर. देवाला सांगताय तुकोबा, सल्ला देताय देवा, देवा आता ऐसा करी उपकार, देवा माझ्या उपकार, देवा आता ऐसा करी उपकार. काय कर? देहाचा विसर पाडी मग विसर पडली, देहाचा विसर पाडी मग काय होईल? मग तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे मला विचारांनी कळालं असं जर झालं तरच माझ्या जीवाला सुख प्राप्त होईल. तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळवाले. हे मला, हे केशवराजा, मला हे चांगले अंगाने त्यांनी कळालेलं आहे. पण हे मी जाणतोय काय झालं पाहिजे? विसर पडला पाहिजे. देहाचा विसर पाडी. कोणत्या देहाचा? स्थूल देहाचा पडावा विसर, कोणत्या देहाचा? सूक्ष्म देहाचा पडावा विसर, कोणत्या देहाचा? कारण देहाचा पडावा विसर, कोणत्या देहाचा? महाकारण देहाचा पडावा विसर, कोणत्या देहाचा? अतिकारण देहाचा पडावा विसर. 5 देह आहेत. जोपर्यंत याचा आपल्याला विसर पडत नाही तोपर्यंत सुखाची कल्पना पण करायची नाही. महत्वाचा विचार, तोपर्यंत तुम्ही सावध आहात, तोपर्यंत आनंदाची कल्पना करायची नाही, तुम्ही सावध आहात. तुकोबाराय म्हणतात ब्रह्मज्ञानाची स्थिती काय आहे? खरी स्थिती जर ब्रह्मज्ञानाची काय असेल? तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतर्या धारा आनंदाचा, या नावे आत्मैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडत. तिने बोलतोय गोष्ट खरी आहे, तर अनुभव मला नसेल तर माझी फक्त बडबडच आहे. महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी आतमध्ये आनंद त्यांनी निर्माण व्हावा, आत्मनिर्माण आनंदाला करावं लागत नाही, तसं प्रगट व्हावं. जो आहे तोच प्रगट व्हावा. पण प्रगट झालेला आनंद सुद्धा सांगणारी वृत्ती शिल्लक राहू नये, त्याला विश्रांती म्हणतात. खरी विश्रांती तर ती आहे तुकामध्ये नये जाणीवांतर, जाणीवच शिल्लक राहू नये. जाणीवेच्या पलीकडची स्थिती आहे म्हणा. त्याला जर जाणण्याचा प्रयत्न केला लोकांना सांगतात जाणून जाणा जाणीव घाली फाटा हो. अजून 5वा देह मी सांगतो ना, कारण तो जाणीवेचा देह आहे. हे स्थूल शरीर आहे, याला स्थूल शरीर असं म्हणायचं. हे पंचभूत पंचमहाभूतांच्या 25 तत्वांचं आहे. त्याच्या आत असणारं सूक्ष्म शरीर आहे ते अपंचभूत पंचमहाभूतांच्या 17 तत्वांचं आहे. त्याच्या आतमध्ये कारण शरीर आहे ते अज्ञानाचं आहे. त्याच्या आतमध्ये महाकारण शरीर आहे ते ज्ञानाचं आहे. अज्ञानाचं म्हणजे काय? मी कोण याचं ज्ञान नाही. मी आहे पण मी कोण याचं ज्ञान नाही. मग मी स्वतःचा परिचय सांगत नाही का? सांगतो ना, पण तो बावळटपणाचा परिचय आहे. मी तुम्ही स्वतःचं नाव सांगता ना, हे काय घेऊन आले तुम्ही येताना? नाही, तुमच्या आईबापाने ठेवलंय नाव. उपजल्या बाळकाशी नाही तुम्ही नाही ते, तुम्ही कोण आहात मला नाही माहिती मी कोण आहे हे म्हणणं याचं नाव आहे कारण शरीर. स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान याचं नाव आहे कारण शरीर. बरोबर आहे ना? पण एखादा महात्मा भेटलाच आपल्या जीवनात आणि त्या महात्म्याने कृपा केली सांगितलं वेळा आणि हे नाहीस तू, मग तू तर सच्चिदानंद स्वरूप आहेस, तत्वम असे हे ब्रह्म तू आहेस, तू ब्रह्म आहेस असं त्याने सांगितलं की मग मात्र त्यांनी अहम ब्रह्मास्मी इत्याकार जी वृत्ती आहे
त्या वृत्तीलाच त्यांनी म्हणत जावं महाकारण शरीर. त्याला काय म्हणायचं? महाकारण शरीर. पण तिथेही जाणीव आहे महाराज, मी ब्रह्म आहे. तिथं मी आहेच ना महाराज, मी ब्रह्म आहे, ही जाणीव आहे. ती जाणीवच त्यांनी खऱ्या अर्थाने घातलं काय. मग काय करतो तू? चिंतन करतो. त्याचं चिंतन करता 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 त्यातला अहम गळून जातो. अहम ब्रह्म अस्मी, त्याच्यातला अहम गळून जातो. आणि मग काय शिल्लक राहतं? ब्रह्म अस्मी, ब्रह्म आहे. अहम गळाला, काय शिल्लक राहिलं? ब्रह्म अस्मी. हे ब्रह्म आहे ही जाणीव, ही जाणीव म्हणजे आत्मिकारण शरीर आहे. ही जाणीव सुद्धा संपून जाते. कारण त्या तत्वाला जाणण्याकरिता जर निघालात तर जाणून जाता जाणीव घाली आडफाटा, ती जाणीवच आडफाटा निर्माण करते. मग काय करावं? त्या जाणीवेच्याही पलीकडे जाण्याचा अट्टहास करावा. ती जाणीवही संपून जावी असा अट्टहास करावा. म्हणजे त्यांनी त्या जाणीवेचा सुद्धा विसर पडावा. ऐकतात मग तुम्ही सर्वजण, तो 5वा ध्येय आहे. म्हणजे तुम्हाला तिथपर्यंत विसर पाडीत जर जायचं असलं तर इथून सुरू करावं लागेल. महत्वाचा विचार सांगतो, तुम्ही जर चिंतन ऐकत असाल तर काम तुमचं करून ऐका, नसेल तर मला चरित्र पण पुढे सांगायचंच आहे. ऐकणारी माणसं दिसतात कोणी म्हणून सांगतोय का नाही. बाबांच्या समोर काय सांगू, त्यांना काय सांगायचं शिल्लक आहे खरं सांगा. तुम्ही त्यांच्या संगतीत आहात ना, ऐकणारी माणसं आहात म्हणून 4 शब्द त्यांनी सांगतात. जा तुम्ही पुढे लगेच ताबडतोब. जर पचत नसेल तुम्हाला तर असं सांगितल्यावर हागवायला लागते. पचत नाही ना मला, जड होते. आणि जसं दूध जर द्यायला दिलं तर हागवण्याशिवाय पर्यायच नसतो. सगळ्यांना पचत नाही ना मला. हा महत्वाचा विचार. थोडं तरी पाणी घालावं लागतं. मावशांना विचारतो जसं देत नाही त्याने थोडं पाणी घालून गरम करतात असं आहे. मग आता घालतो पाणी थोडस. महत्वाचा मुद्दा सांगतो ऐका. विसर पडला पाहिजे. पण आता कशाचा विसर पडायचा? फक्त स्थूल शरीराचा नाही, जाणीवेचा विसर करायचा. जाणीवेचा विसर पडला पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. क्रमक्रमाने पडेल एकाएकी कसं पडेल. हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टींचा विसर पडत गेला पाहिजे. आणि तो विसर ज्या दिवशी पडेल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त होईल. तो विसर ज्या दिवशी पडेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने पूर्ण विराम प्राप्त होईल. तो विसर ज्या दिवशी त्यांनी पडेल त्या दिवशी पुरुषार्थ साधल्यासारखं त्यांनी होईल. हा महत्वाचा विचार आहे. कशाने विसर पाडणार आहात? काय केलं म्हणजे विसर पडेल? शरीराचा विसर पाडायचा. काय करायचं? शरीर संपवून टाकत. लोक त्यांनी संपवून टाकतात. फार जास्त बोधरेशन आलं, बर्डन आलं, फार टेन्शन आलं, काहीतरी विपरीत घडलं की लोक स्वतःला संपवून टाकायचा प्रयत्न करतात. मग काय विसर पडेल? त्याला पिशाची व्हावं लागतं 1000 वर्षापर्यंत. स्वतःच्या हाताने जर शरीर संपवलं तर पिशाची योनी प्राप्त होते. मग अशाने विसर पडत नाही. मग म्हणजे ज्ञान प्राप्त करून विसर पाडू. ज्ञानाच्या माध्यमातून जर विसर करण्याकरिता निघाला तर ज्ञानी पुरुषाला सगळ्या सुखदुःखांना सामोरं जावं लागतं. त्याला सगळं कळतं महाराज ज्ञानी पुरुषा. त्याला कळत काय नाही ते सांगा. एकदा साखरी महाराजांचं उदाहरण त्यांनी सांगितलं. तुम्ही ऐकलं असेल याच्या आधी, पण परत एकदा ऐका. पण एक भक्त त्यांच्या बरोबर होता आणि कोणी एका माणसाने जेवायचं आमंत्रण दिलं. गेले जेवायला बसल्यानंतर त्या भाजीमध्ये काहीतरी मीठ कमी होतं. मीठ कमी आहे म्हणल्यावर त्याने लगेच महाराजांनी काय केलं सांगितलं, थोडं मीठ कमी आहे, मीठ आलं. तो जो शिष्य होता ना तो गुरुजींच्या तोंडाकडे पाहतोच आहे. बाबा हे महाराज आहेत आणि मीठ मागतात जेवायला. तुकाराम महाराजांचं सगळं चरित्र सांगतात. त्यांच्याप्रमाणे वागतात. मीठ मागतात म्हणजे जेवायला. त्याच्या मनातच खलबत सुरू झाला. हा महत्वाचा विचार. निसंशय शिष्य असावा. शिष्यत्व जर पत्करायचं असलं तर निसंशय असावा, संशयच नसावा. जिथं संशय आहे त्याला कधीच ज्ञान होऊ शकत नाही. संशयावनी घोर अनेक विनाशाची संशय, त्याच्या पोटात संशय आहे. त्या संशयाने काय झालं माहितीये का तुम्हाला? त्यानं विचारलंच महाराजांना पडलं. महाराजांनी विचारलं होतं म्हणे काय तुम्ही जेवताना मीठ मागितलं? ते म्हणे मग काय झालं? तुकाराम महाराजांना एकदा घरी आले जेवायला, कालवणात मीठ नव्हतं, ते भजन करीत होते, त्यांना कळालंच नाही. तुम्ही तुकाराम महाराजांसारखं सगळं सांगता, तुम्हाला मीठ कळतं अजून? महाराज म्हणजे काय तुम्हाला काय समजतोस? तुम्हाला ज्ञानी समजतो. काय समजतो? ज्ञानी समजतो. मग महाराज म्हणजे तू जर मला ज्ञानी समजतो तर एखाद्या ज्ञानी माणसाला कालवणातलं मीठ कळू नये. सरळ गोष्ट आहे. जर ज्ञानी आहे ना मी, मग ज्ञानाला कालवणातलं मीठ कळू नये. जर कालवणातलं मीठ कळत नसेल तर ज्ञानी काय कामाचा? जर मीठच कळत नाही तर ज्ञानी काय कामाचा? तुम्हाला ज्ञानी समजतोय महत्वाचा विचार आहे. आणि ज्ञान झालं म्हणजे काय हे बंद होतं का? काही बंद होत नाही. त्याचे सगळे व्यवहार चालू असतात. त्याची बायको त्याला पती म्हणते, मुली त्याला बाप म्हणतात, शिष्य त्याला गुरु म्हणतात, पण तो त्याच्यापेक्षा वेगळा असतो. हे सगळे व्यवहार त्याचे चालूच असतात. हा महत्वाचा विचार. विसर पडत नाही. त्याचे सगळे व्यवहार बाधित अनुवृत्तीने सुरू असतात. मग संपवून विसर पडायचं नाही शरीराला. मग ज्ञान प्राप्त करून त्यांनी विसर पडायचा नाही. मग विसर पाडायचा कशा? हा महत्वाचा विचार. एकच साधन आहे आणि सार्वभौम साधन आहे महाराज. त्याचं नाव आहे प्रेम. या प्रेमाला विसर पडतो महाराज, फार विसर पडतो.
म्हणून त्यांनी प्रेम केलं पाहिजे. विसर पडेल कोणावर करायचं प्रेम. तुम्हाला आम्ही प्रेम करतो ना, तुम्ही कोणावर करता? थोडी यादी तपासून बघा. तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण, तुम्ही प्रेम कोणावर करता? असं काळजालाच भेटल्यासारखं वाटतं नाही, मुद्द्यावर आले ना ते. आता अगदी मुद्द्यावर आले ते. प्रत्येक माणूस प्रेम करतो मला, कोणावर करता हा जास्त महत्वाचा विचार. आता ते खोटा नाटक मी सांगेल तुम्हाला, मी देवावर प्रेम करतो, तुम्हाला काय माहिती मी कोणावर करतो? खरंच वस्तुस्थिती अशी झाली मला, तुम्हाला काय माहिती? मी वरतून तुम्हाला काही सांगेल, माझ्या पोटात काय लिहिलेलं आहे, कोणाचं नाव लिहिलं तुम्हाला काय माहिती? तसं प्रत्येकाच्या पोटात काही ना काहीतरी लिहिलेलं आहे. कोणी बायकोवर प्रेम करतो, कोणी मुलांवर प्रेम करतो, कोणी घरावर प्रेम करतो, कोणी मातीवर प्रेम करतो. काय त्या मातीवर प्रेम करणार आहे? त्याची मातीच होणार आहे शेवटी. सगळ्यावर प्रेम करतो माणूस. याच्यावर जर प्रेम केलं तर खरंच समाधानी होईल का माणूस? प्रेमाला विसर पडतो असं आपण सांगतो. याच्यावर जर प्रेम केलं, जेवढी आधी मी तुमच्या समोर आता सांगितली बायका पोरांची, याच्यावर प्रेम केल्यानं माणूस समाधानी होईल का? आणि जर झाला असतं तर आतापर्यंत झालेला दिसला नसता. याच्यावर प्रेम केल्यानंतर समाधान मिळणार असतं तर आतापर्यंत जगातले लोक समाधानी झालेले दिसले नसते का? हे समाधानी का नाही? हे प्रेम करीत नाही का? करतात ना महाराज. मग प्रेम करणाराच समाधानी आहे आणि आम्ही प्रेम करतो, समाधान आम्हाला प्राप्त होत नाही. मग काय होतंय? चुकतंय, गणित बिघडतंय, कुठेतरी पाणी मुरतंय, कुठेतरी वेगळ्या दिशेला जातं. प्रेमच समाधान देऊ शकतं, प्रेमच विसर पाडू शकतं. पण कशाकरिता? हे प्रेम आपण चुकीच्या ठिकाणी करतो म्हणून समाधान मिळत नाही. प्रेमच केल्यानं समाधान प्राप्त होईल, प्रेमच केल्यानं विसर पडेल. कुठे करावं प्रेम? कोणावर करावं प्रेम? नाही का? आता जर प्रेमच करायचं असेल तर भगवंतावर करावं प्रेम. जर देवावर प्रेम कराल तर खऱ्या थोडीशी माणसं आहे, त्याचं कारण आहे देवावरच प्रेम का करायचं आणि देवावरच प्रेमच समाधान का देणार आहे त्याचं कारण आहे का? ज्यांच्यावर आपण प्रेम करतो हे सगळे नासके आहेत, हे सगळे कुचके आहेत, हे सगळे मरणारे आहेत, हे सगळे जाणारे आहेत, हे सगळे संपणारे आहेत, ते सर्व नष्ट होणारे आहेत, ते कोणीच शिल्लक राहणार नाही. आपण अशा वस्तूंवर प्रेम करतो ज्या नाशिवान वस्तू आहेत, म्हणून आपल्याला समाधान प्राप्त होत नाही. मग समाधान प्राप्त होण्याकरिता अविनाश वस्तू असेल आणि अविनाश जर जगामध्ये कोण असेल तर फक्त माझा श्यामसुंदर आहे, फक्त माझा अविनाश आहे. त्याच्यावर जर प्रेम करण्याचा प्रयत्न कराल तर तो काय करेल याच्यासारखा आपल्याला करून घेईल. महत्वाचा विचार आहे. मी सांगतो असं नाही, महाराज म्हणतो सांगतात हे अविनाश अविनाश स्थिती जर प्राप्त करून घ्यायची असली, समाधानी जर व्हायचं असलं, सुखी जर व्हायचं असलं, पूर्णत्व जर प्राप्त करायचं असलं तर वेळ लावून घ्यावं लागेल. आणि कोणाचं? भगवंताचं. लावे मना पिसे गोविंदाचं. कोणाला पिसं लावलं पाहिजे? मनाला वेळ लागलं पाहिजे देवाचं. आणि मग खऱ्या अर्थाने त्याच्या चिंतनाच विसर पडेल. सांगू का उदाहरण विसर पडलेल्या लोकांची? जाऊ द्या, नंतरचे कशावर सांगू. जे कीर्तनात आजच्या सांगणं गरजेचं त्यांचंच सांगतो. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या ना? काय विसरल्या? कामधंदा विसरल्या. कोण विसरल्या? गोपिका विसरल्या. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. सासू सासरे आठवत नाही, कोणाची मर्यादा शिल्लक काही नाही. जाऊ द्या, बाकीच्यांचा विसर पडल्याचं काय कौतुक आहे म्हणायचं? त्याचं चिंतन करता गोविंदाचं चिंतन करता झालं काय? दुसऱ्याचा विसर नाही, स्वतःचाच विसर पडला. महाराज सांगतात आपली विसर
जगाचा विसर पडण्याचं काय कौतुक आहे? स्वतःचा विसर पडला. कशामुळे पडला? गोविंदू कळा गोविंदू कळा ना गुणांवाद आणि कौतुके. गोविंदाचे गुणांवाद गायले. कशानं? कौतुकानं गायले. रोजानं नाही गायले, मोलानं नाही गायले. मोले नाही आपल्याकडे नाही ते. तिकडे राजस्थान वगैरे भागामध्ये रुदाली भेटतात. रुदाली म्हणजे रडणाऱ्या बायका, स्पेशल रडण्या करतात. एखादा माणूस मेला घरामध्ये की त्या बायका रोजाने आणायच्या रडायला आणि मग त्यांच्या कानात सांगायचं मावळण आलेली आहे. लगेच त्यांनी तिचं गाणं म्हणायचं, आता आले ना, आता तुम्ही डोळे उघडाला, आता तुम्ही काय रडण्याकरता आणलेली आहे. आणि किती रडायचं, थोडावर रडायचं लागतं. कशानं? पण मोलानं. गुणांवर भगवंताची गायचे, पण कशानं गायचे? महत्वाचा विचार आहे. मोलानं नाही, रोजानं नाही, कौतुकानं गायचे. गुणांवर कौतुकानं. गोविंद करा कौतुकानं गायचे, गुणांवर गायचे. भावयुक्त अंतकरणानं भावे गावे गीत शुद्ध करून चिंतन. मग त्याचं चिंतन जर करायचं असेल तर असं चिंतन करायचं, आवडीने भावे तुझे चिंताते असतील सर्व. कसं घ्यायचंय? आवडीने. कसं घ्यायचंय? भावे. भाव असावा, आवड असावी, प्रेम असावे, आणि मग खऱ्या अर्थाने विसर पडेल. महत्वाची गोष्ट, हा विसर व्यवसाय. एवढे विसरले की स्वतःचे लेकर पायाखाली पडवले. ऐकणे सगळ्यांना माहिती. आता सगळं चरित्र काल्याचं कीर्तनात देवाचं सांगायचं ना, बाकीचं कसं सांगू? म्हणून फक्त आठवण करून दिली मी तुम्हाला. विसरले ना महाराज. असं कधी आपल्याला झालं का? असं कधी आपल्याला घडलं का? नाही ना महाराज. का नाही घडलं? त्याचं कारण फक्त आपण आदरानं, प्रेमानं, श्रद्धेनं, भावनेनं, कौतुकानं, आपुलकीनं भगवंताचं कधी चिंतन केलंच नाही. आणि न केल्यामुळे आपल्याला स्वतःचा विसर. आपण सगळे सावध आहोत, सगळे सावध, सारे सावध आहोत. आपण कीर्तन उड्या मारायची सुद्धा लाज वाटते. सावध आहोत. घरी जर निरोप गेला मग काय करायचं? कीर्तनात उड्या मारायचं. कीर्तन ऐकावं वाटतं, पुढे येऊन बसायची लाज वाटते. आपण काय गोवा ऐकावं वाटतंय, सगळं सगळं झालं, पण पुढे यायची लाज वाटते. माळ घालावी वाटते गळ्यामध्ये, पण मोठी नाही घालायची, बारीक घालायची. कधी कधी तपासून बघावं लागतं, कधी घालतो काय, त्याच्यावर पडलं काय. हा म्हणतो गळ लावा लागतो, वाटतो कपाळाला, पण बारीक लावायचा, लावा लागतो. महत्वाची गोष्ट आहे. आपण कशाला लावता? लावायचं म्हणतो, काय पडलं त्याच्यावर? जर करायचंच असलं ना हे सगळं, तर ठामपणे करावं ना. ते त्यांनी मस्त त्या धुंदीत जाऊन त्यांनी करावं. महत्वाचा विचार. भगवंताचं होऊन अशा पद्धतीने झालं. या सुवासिनी केले, सौभाग्यवती स्त्रिया ठसठशीत कुंकू कपाळाला लावतात. तर ऐकायला लागली ती गोष्ट सोडून द्या, पण कुंकू कपाळाला ठसठशीत लावतात. कशा गेलं त्यांना सौभाग्याचं कौतुक आहे महाराज. आता सगळ्याच बायकांना काय नवऱ्याचं कौतुक असतं असं नाही. जे चरण घेऊन येतात त्यांचंच फक्त कौतुक आहे. मला काय असा आक्षेप करून याचा नाही. वस्तुस्थित प्रमाण सांगू का? जोरे एवढं प्रमाण सांगितलं की सगळं तुम्हाला कळालं. महत्वाचा मुद्दा आहे. कौतुक असावं. जसं बाईला त्यांनी पतिव्रता बाईला तिच्या पतीचं कौतुक आहे, तसं भक्ताला सुद्धा भगवंताचं कौतुक वाटावं. हा महत्वाचा विचार आहे. प्रमाण सांगतो, पतिव्रते जैसा परमात्मा आमच्याकरिता आहे हा विशेष असणारा भाव. मग त्या कौतुकाने भगवंताची गुणांवर गावेल. मग ते गाण्याकरिता त्यांनी मला त्याचं चरित्र पाहण्याकरिता आपल्याकडे काहीतरी साधन असलं पाहिजे ना. तो परमात्मा जर पाहिला तर तो निघून नाही, त्याचं काय चरित्र सांगावं? तो सच्चिदानंद घन असणारा परमात्मा, त्याला रंग नाही, रूप नाही, निराकार निर्गुण तुझे निराकार निर्गुण असणारा परमात्मा, त्याचं काय होतो? त्याचं रंगच नाही, त्याचं रूपच नाही, त्याला कशा पद्धतीने त्याचं वर्णन करून सांगू? प्रश्न आहे. पण त्याचं नाही वर्णन करतायत. मग त्याला अजून तयार याच परमात्मा तयार. त्याने काय केलं? तो मला निर्गुण निराकार आहे ना, तो जर राहता अजून पुढे जरा विकसित होतो. काय विकास झाला त्याचा? त्याने त्यांनी मला सगुण निराकार व्हायचं. सगुण निराकार. सगुण निराकार म्हणजे काय असतं? सगुण निराकार म्हणजे हे दिसणारं संपूर्ण चराचर. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? हे संपूर्ण चराचर. बाबा आमचे प्रश्न विचारतात, गडावरचे बाबा, गडावरचे बाबा, ते लोकांना प्रश्न विचारतात कीर्तनात, सांगा देवामध्ये जग आहे का? जगामध्ये देव आहे.
तुम्ही ऐकतात ना सर्वजण सांगा. देवामध्ये जग आहे की जगात देव आहे? देवात जग आहे. अजून जगात देव आहे. अजून मग ते असंच होऊ द्यायचं, मग थांबायचं आणि थांबून मग सांगायचं काय देवात जग म्हणलं तरी ठीक आहे, जगात देव म्हणलं तरी ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा महत्वाचा विचार म्हणजे जगच देव आहे. विश्वदेव देवच आहे, संपूर्ण देवच भरलेला आहे. महत्वाचा विचार आहे. पण लोकांना कुठे दिसतो हा महत्वाचा. कौतुक मस्त करावं वाटतं, पण दगडाचं कौतुक कसं करावं? दगड माती माती कसं काय माती माती म्हणायचं आणि बाबू बाबू कसं म्हणायचं? खरं सांग. दिसायला काय दिसतं? दगड दिसतो, माती दिसते, कसं काय कौतुक करणार? देव नाही का आहे ना महाराज? विठ्ठल जळीसकडे करायला आजीम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल सगळीकडे देवच आहे महाराज. आणि हा व्यापक सर्व मुख्यत्वे वेदांत सगळीकडे देवच आहे. दुसरा देव सांगतोय पण मी ऐकतात सर्व मला तिसऱ्या देवात जायचंय म्हणून त्यांनी एवढं दरबारी काढायचं तिथं ऐकतोच ना मला, पण काहीतरी चिंतन पण ऐकलं पाहिजे ना. मग कालच सांगायचं मला, दुसरं काही सांगायचं नाही. आणि खरं सांगू का, आतापर्यंत ओरिजिनल काला मी तुमच्या समोर सांगून झालं. ओरिजिनल काल सांगून झालं. प्रेमानं परमात्म्याशी पुन्हा हाच काल आहे ना, याच्यापेक्षा कोणता काळा त्याला राहतो? वस्तुस्थितीतला काळ मी तुमच्या समोर सांगेल. याच्यातला काळात तर खाणारच आहे. बाकीचे काळे तुम्ही 1000 वेळा ऐकलेले आहेत, पण खरा काळ कोणता असेल? प्रेमानं भगवंताशी एकरूप होऊन जाणं हाच काळ आहे ना माझा. तेच प्रेम तुमच्या समोर सांगतोय. हा महत्वाचा विचार. दुसरा देव सांगितला, सगळीकडे त्याने देवच देव झाले. किती लोक त्या देवाला देव म्हणतात? खरं सांगायचं बरं माझं म्हणणं कुठं आहे का? सर्वं खलुइदं ब्रह्म नेह नास्ति किंचन ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवान. ही श्रुतीचं प्रमाण देव सांगितलं. श्रुती म्हणते सगळीकडे देव भरलेला आहे. कानाकानात देव आहे, माणसात देव आहे, झाडा झुडपात देव आहे, जगामातीत देव आहे. पृथ्वी आपली जमीन आकाश सगळ्या ठिकाणी परमात्माच परमात्मा. पण लोक त्या परमात्म्याला पाहत नाहीत. त्याच्यावर त्यांनी विशेष रूपाने प्रेम करता येत नाही. मग देवानंच विचार केला याच्यापेक्षा थोडा अजून विकास करू. काय विकास केला मग देवाने? निर्गुण निराकारापेक्षा सगुण निराकार केला. आणि सगुण निराकारापेक्षाही भगवंतानं विशेष रूप धारण केलं, सगुण साकार. तो सगुण साकार झाला. आणि सगुण साकार होऊन नावावर महाराज वर्णन सांगतात हे तो अव्यक्त असणारा परमात्मा चांगलं रूप धारण करून आला, म्हणजे सगुण साकार होऊन. आणि सगुण साकार होऊन भक्तांची समोर पडलं. सगुण साकार होऊन काय त्याने किती रूप धारण केले? तर सत्ययुगामध्ये त्यांनी तो नरसिंह झाला, सत्ययुगामध्ये तो वराह झाला, नरसिंहासारखी वराहासारखी रूप धारण केली. त्यांना अशी उग्र रूप धारण केली. तो मासा झाला, तो कासव झाला, अशी रूप धारण केली. हे रूप जरी त्यानं धारण केले तरी ते लोकांना मोहून घेणारे नाही ठरले. हा महत्वाचा विचार. रूप त्याचीच आहे. नरसिंहाचं रूप जर पाहिलं भीती वाटली मला. एकट्याला तर नरसिंह मंदिरात जायचं ठरलं, किती मोठा भक्त असला तरी भय पोटात वाटतंय मला. प्रल्हादच असावं लागतं त्याला भेऊ नये म्हणून. जसं वाघाचे सिंहाची लेकरच असे असतं जे वाघ सिंहाला भेट नाही. हा महत्वाचा विचार. तसं भक्त झालं तर देवाची भीती वाटायची नाही. नाहीतर ते उग्र आहे, उग्र रूपे प्रगट झाला, भगवान उग्र रूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला, भीती वाटते त्याची. वराह रूप धारण करून आला म्हणजे मस्तक त्यांनी वराहाचा आहे, दात अशी बाहेर आलेली आहेत आणि तो त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला, भीती वाटते त्याला पाहून. तो कासव झाला, तो मासा झाला. किती लोक त्यांनी कश्यप कश्यप म्हणून त्यांनी असं जप करतायत हातात माळ घेऊन. नाही करत महाराज, का नाही करत? तो मासा आकृष्ट करून घेत नाही, तो कासव आकृष्ट करून घेत नाही, तो नरसिंह आकृष्ट करून घेत नाही, भीती दाखवतो. मग देवाला असा विचार केला, रूप धारण करून आला नावा रूपात, पण ही रूप लोकांना त्यांनी मूळ घेत नाही. मग काय केलं पाहिजे? आता विशेष रूप धारण केलं. मग 2 रूप विशेष धारण केली. एक त्रेतायुगात असणारा राम, त्रेतेचा मंगलाष्टक म्हणतात ते लोक, 7वा राम. आणि मग राम रूपात भगवान प्रगट झाले. मग सर्वजण प्रेम करतात तिथपर्यंत ठीक आहे, पण रामाला मर्यादा आहेत ना. त्याला जशा मर्यादा तशी प्रेम करणारे लोक पण मर्यादेतच त्याच्यावर प्रेम करतात. महत्वाचा भाग. मग त्याला असं वाटलं याच्यापेक्षा विशेष वाटतं.
मग द्वापार युगात सगळ्या मर्यादा सोडून दिल्या, काहीच नाही शिल्लक ठेवलं. असं सुंदर रूप धारण केलं महाराज की ते रूप सगळ्या जगाला स्वतःहून वेधून घेणार आहे. नाही म्हणलं तरी तो जर समोर दिसला आणि सहज पाहून जर माणूस पुढे जायला लागला तर दुसऱ्यांदा पुन्हा एकदा त्याच्याकडे वळून पाहतोच. हा महत्वाचा विचार. नाही त्याला पाहावं वाटतच. एखादाच नास्तिक असेल ज्याला काही घेणं देणं नाही, पण ज्याचं खरंच भगवंताचं ज्याच्या पोटामध्ये त्याने ज्ञान झालेलं आहे तो त्यांनी एकदा देवाला पाहिलं वळून पाहणारच नाही. एवढा सुंदर रूप धारण करून आला आणि सर्वांचं चित्त वेधून घेण्याकरिता त्यांनी तयार झाला. म्हणून त्यांनी तो सर्वांचं चित्त वेधण्याकरिता आला. तुका म्हणे छंदे येणे वेधले गोविंदे. या गोविंदाने सर्वांना छंद लावून वेधून घेतलं, आपलंसं करून घेतलं. नवे नवे जगावर उपकार केला महाराज जगावर. काय उपकार केला? एवढं सुंदर रूप धारण केलं की त्याच्याकडे सोडून दुसरीकडे पाहावंच वाटलं. आणि असं त्याच्याकडे पाहावं लागले पाहणारे की पाहता पाहता दुसरं काही सुचेच नाही. काय काय सुचत नाही, जगातलं तर नाहीच नाही, पण स्वतःच पण काय सुचेना. आणि असं त्यांनी सुचत नाही की कृष्ण कृष्ण म्हणता म्हणता म्हणणारे स्वतःच कृष्ण झाले, म्हणणारे स्वतःच कृष्ण. भगवती राधाराणी एक दिवशी चिंतन करत होती आणि चिंतन करता करता कृष्ण 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 चिंतन करत होती. बाकीच्या सखी आजूबाजूला बसल्या होत्या आणि त्या सखींकडे पाहून त्यांनी सहज बोलू लागली. ती म्हणते राधा कहा गई. तुम्ही ऐकता सर्वजण? कोण म्हणताय? राधा म्हणते. सखींना म्हणते काय म्हणते? राधा कहा गई. सखी म्हणले तू बावळली की काय? तू स्वतःच राधा आहेस आणि तू काय विचारतेस राधा कहा गई? मग शुद्धीवर आली. काय झालं असेल? त्याचं कारण असं आहे राधा कृष्णाचं चिंतन करता करता स्वतःला विसरली आणि कृष्ण शिल्लक राहिला, कृष्ण शिल्लक राहिला. अशी अवस्था झाली. कशामुळे झाली? फक्त कृष्ण पाहिला म्हणून झाली. देवीला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारली. त्याला पाहिलं, मनात बसला आणि तोंडातून बाहेर आला, तोच बाहेर पडू लागला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? आपल्याला जर असं झालं असतं आपण खलबत्ती कशाला कुठली असते लोकांची? आपल्याला जर असं झालं असतं डोळ्याकडे पाहून मनात देव जर बसला असता तर आपण लोकांच्या उचापती केल्या असत्या. ज्या ते आपल्याला लोकांच्या उचापती करावं वाटतात त्या ती देव पोटात साठवलं नाही. आणि जर देव पोटात साठवलं असतं तर देवातून दुसरं काही निघालंच नसतं. महत्वाचा विचार आहे. जरा तपासून पाहिजे आपले पानं. असं बोलायला लागल्यानंतर मी माझे पाहतोय, मी सावध आहे, मी माझे पानं तपासायला सावध आहे. आपले आपले आपण सगळ्यांनी तपासा. विसर पडलं पाहिजे स्वतःच. त्याला पाहिलं की विसर पडतो. म्हणून त्यांनी महाराज त्याच्याकरिताच अवतार धारण करून परमात्मा ज्याला नाव नाही ज्याला रूप नाही तो नाव रूप घेऊन आला. तर नाव आणि रूप हे बंधन आहे महाराज, बंधन आहे. बंधन असून भगवंतानं का स्वीकारलं त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आपल्या सगळ्यांना बंधनातून मुक्त करण्याकरिता भगवंतानं स्वतः बंधन स्वीकारलं. तो नामरूपाच्या बंधनात आला, आपल्याला मुक्त करण्याकरिता आला आणि सुंदर असणारा विग्रह धारण करून आला, सुंदर असणारा रूप धारण करून आला. आणि येऊन त्यांनी महाराज आपल्या सर्वांना वेधून घेऊ लागला. आपण त्याच्यावर प्रेम करू लागलो. पण पुढचा मुद्दा आहे काय? आपण त्याच्यावर प्रेम करतो याच्यात काय करतो काय? आपण त्याच्यावर प्रेम, आपलं धर्मच आहे आपण त्याच्यावर प्रेम करायचं. पण त्यानं असं रूप धारण केलं, असं चिन्ह केलं की तो प्रेम करू लागला, तो प्रेम करू लागला, तो आपल्यावर प्रेम करू लागला. हा महत्वाचा विचार. लोक त्याच्या प्रेमात का पडतात? त्याचं कारण तो प्रेम करणार आहे, तो प्रेम मूर्ती आहे. नवे नवे तो प्रेम अवतार आहे. त्याचा अवतारच प्रेमाचा आहे. प्रेम अवतार, प्रेम अवतार. तो प्रेम करण्याकरिता प्रत्यक्ष प्रवेश झाला आणि तो सर्वांवर प्रेम करू लागला, सर्वांना प्रेम देऊ लागला, प्रेम वाटू लागला. प्रेम वाटण्याकरिता कोणाकोणावर प्रेम केलं? त्यानं व्रजभूमीवर प्रेम केलं. त्यानं कोणावर प्रेम केलं? त्यानं कालिंदीवर प्रेम केलं, त्या नदीवर प्रेम केलं. त्यानं कोणावर प्रेम केलं? त्यानं गोवर्धनावर प्रेम केलं. त्यानं कोणावर प्रेम केलं? त्यानं गोमातेवर प्रेम केलं. त्यानं कोणावर प्रेम केलं? त्यानं गोपिकांवर प्रेम केलं. त्यानं कोणावर प्रेम केलं? त्यानं नंदबाबावर प्रेम केलं. त्यानं कोणावर प्रेम केलं? त्यानं यशोदेवर प्रेम केलं. नवे नवे कोणावर प्रेम केलं? जेवढे जेवढे त्याच्या प्रेमात पडले सगळ्यांवर प्रेम करतो. आणि त्यापेक्षा सांगतो तो सगळ्या जगावरच प्रेम करतो आहे. जर त्यानं त्याचं प्रेम काढून घेतलं तर लोक जमा होतील. नाही कळत तुम्हाला? कळण्यासारखं सांगतात त्याचं सगळ्यांवरच प्रेम आहे. जर त्यानं काढून घेतलं त्याचं प्रेम तर लोक गपागप जमा होतील. मला सांगायची गरज पडणार. आता नाही सांगता याचं कोरोनात काय होईल म्हणून, पण तरी सुद्धा त्यानं जर प्रेम काढलं तर मोठा होईल. पण विशेष प्रेम सोडीला संसार
माया तयावरून फार छोटे ना अंडरलाईन करण्यासाठी तो सर्वांवर प्रेम करतो तिथपर्यंत ठीक आहे, पण फार कोणावर करतो फार सोडला संसार माया तयावरी फार त्यांच्यावर फार प्रेम करतो. पण सगळे गोकुळवासी लोक त्याला अतिशय प्रिय आहे. तो सर्वांवर प्रेम करण्यासाठी त्याला सर्व त्याच्यावर प्रेम करतात हे मला सांगायचं नाही. तो सर्वांवर प्रेम करतो हे मला सांगायचं. तो प्रेम करण्यासाठी भरभरून प्रेम करणं सर्वांवर प्रेम म्हणजे प्रेममय असणारं चरित्र आपल्याला श्रवण करायचं. त्याचे अनेक चरित्र पाहता येतील, अनेक अवतारातले चरित्र पाहता येतील, पण ते चरित्र सांगायचे नाही, कृष्ण चरित्र सांगायचे. आणि कृष्ण चरित्रामध्ये सुद्धा काय सांगायचं, काल्याच्या कीर्तनामध्ये या अवस्थेत भगवंताला केलेलं चरित्र सांगायचं. कोणती अवस्था, जो बालरूपात प्रगट झालेला आहे, रांगतोय यशोदेच्या अंगात, ते चरित्र सांगायचं. जो गोमातेवर प्रेम करतोय, गोमातेच्या मागे धावतोय, ते चरित्र सांगायचं. विशेष असणारं चरित्र आहे. ते चरित्र त्याचा उच्चार करायला त्याला गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार त्याचा महाराज वर्णन करून सांगतात. चरित्र ते उच्चारावे उच्चारावे चरित्र ते गोकुळात केलेलं चरित्र सांगावं, पण हे खूप मोठं सांगावं हा महत्वाचा विषय आहे. म्हणून त्याची बाललीला वर्णन करून सांगायचं. हा सुंदर आहे का बालरूप धारण करून यशोदेला आनंद देण्याकरिता तिच्या अंगणात रांगू लागला. त्याचं रांगताना केलेलं चरित्र त्यांनी सांगावं. या अवस्थेतलं चरित्र सांगावं. तो गोमातेच्या मागे पळतोय त्याचं चरित्र सांगावं. छोटस वासरू आहे, वासरू सांभाळायला जात होता. वासरानं त्यांनी त्याची खोडी करावी. काय करावं, तो पुढे जातोय, वासरानं पाठीमागून यायचं, हळूच दबी जातो आणि त्याला अजून शिंग उगवली नाही वासराला, कोवळे कोवळे त्याची शिंग आहेत. तेव्हा हळूच कृष्णाला पाठीमागून असं धक्का द्यायचा आणि धक्का देऊन त्याला असं भरडायचं आणि वासरानं पळून जायचं. आणि ती पळून गेल्यानंतर यानं मागे वळून पाहिजे, कोणी मला धक्का द्यायचं, ते वासरू दिसायचं. वासरू ज्या वेगानं पळत आहे यानं त्या वेगानं वासराच्या मागे पळायचं. तुम्ही आता सगळं जग ज्याच्या मागे पळतो तो गायांच्या मागे पळतो, तो वासरांच्या मागे पळतो. का बरं, प्रेम प्रेम आहे ना. वासरावर त्यानं प्रेम केलं म्हणून वासरू खेळतोय त्याच्याशी, म्हणून खेळतोय. हा पण त्याच्याबरोबर खेळतोय. गायीला सांभाळताना भगवंतानं चरित्र केलं, विशेष असणारं चरित्र आहे. म्हणून त्याचं चरित्र त्यांनी श्रवण करावं, त्याचं चरित्र उच्चारण करावं. कोणत्या अवस्थेमध्ये चरित्र उच्चारण करावं महाराज वर्णन करून सांगतात. Yeah.
कसं काय रांगायला आला इलाज करायचे ना मला त्याला हे सगळं त्याची सवंगडीची टोळीच आहे माझी नाटक मंडळी आहे महत्वाचा विचार आहे ही सारी नाटक मंडळी सारी ब्रह्मज्ञानी लोक आहेत आणि भगवंतावर निश्चित प्रेम करणारे आहेत ते सगळेचे सगळे भगवंताच्या आज्ञेनेच प्रगट झालेले पण त्यांच्यात खेळण्याकरिता भगवंताला यायचं निमित्त फार पाप झालं पृथ्वीने गारणं देवाकडे गेलं देवानं सांगितलं देवकीच्या घरी मी येणार आहे देवकीचा विवाह कंसाने त्यांनी अशा पद्धतीने वसुदेवाबरोबर करून दिला त्याच्यात विघ्न आलं तिच्या पोटी 8 येऊन तुला मारील सांगितलं तो देवकीला मारहाण करू लागला वसुदेवानं 4 गोष्टी सांगितल्या मग वसुदेव देवकीला बंदीखान्यात नेऊन टाकले याचा काळ 6 युद्ध झाली 6 कंसानं मारून टाकले 7वा गर्भ आला तो योग मायेनं पळवला बलराम रोहिणीच्या गर्भामधून त्यांनी प्रगट झाला 8म गर्भरूपाने परमात्मा प्रगट होणार आहे तो त्यांनी श्रावण महिना त्याच्यात वरते पक्ष आहे 8वी तिथी आहे रोहिणी नक्षत्र आहे बुधवारचा दिवस आहे ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल आहे कारागृहामध्ये भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले वसुदेवाला सांगितलं मला इथं थांबायचं नाही मला जायचं आहे कुठे जायचं नंदाच्या घराला मदन येईल गोकुळाला मला गोकुळाला जायचं आहे पण गोकुळाला जाण्याकरिता भगवान तयार झाले बालरूप भगवंतानं धारण केलं वसुदेवाला भगवंताला उचलला कमळापती पायाची बंधने गळती बंधने गळून गेली डोक्यावर घेतलं टोपली घालून रस्त्याने चालू लागले पलीकडच्या काठाला त्यांनी गेली यमुनेनं रस्ता तिला पायाचा स्पर्श झाल्याबरोबर यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती आपला मुलगा तिथे ठेवला कन्या बरोबर घेतली पुन्हा कारागृहात कन्येनं आक्रांत केला कंस मारण्याकरिता आला तिने त्याला निरोप सांगितला मूर्खा मला काय मारतोस तुला मारणारा माझ्या आधी जन्माला कंस भयभीत झाला इकडे परमात्मा प्रगट झाल्याची बातमी गोकुळवासी लोकांना कळाली सर्व गोकुळवासी लोक भगवंताला पाहण्याकरिता येऊ लागले पाण्यात घातलेला देव आहे मला सर्वजण त्यांनी त्याला पाहतात एवढा आनंद सर्व लोक झाला की त्यांच्या आनंदाची मोजमाप करता येत नाही लेखाजोखा करता येईल गोकुळीच्या सुखात नाही लेखा पार गोकुळातल्या सुखाला राहिला नाही एवढं सुख गोकुळवासी लोकांना त्यांनी झालं परमात्म्याला पाहून आनंद झाला अंतकरणात त्या सगळ्या कथा निघून गेल्या दुःखाची निवृत्ती सुखाची सुख पाहता श्रीमुख गोविंदाचं श्रीमुख सर्व लोकांनी पाहिलं आणि त्यांनी महाराज विभोर चिंतन गोविंदाचं करू लागले की ते गोविंद म्हणता म्हणता स्वतःला विसरून जाऊ लागले महत्वाची गोष्ट आहे गोविंद गोविंद छंद सर्वांना लागला पाहिजे छंद लागल्याशिवाय महत्वाचा उपक्रम आहे ना बघायचा पाहिजे विसर पडलं आता छंद लागल्याशिवाय विसर पडत नाही त्याचा छंद लागावा लागेल मग विसर पडतो अशी काही माणसं पाहिले कथा कीर्तन ऐकताना खरं सांगतो ऐकताना पाहिजे की हे हार्मोनियम वाजवणारे मृदंग वाजवणारे तबला वाजवणारे सिंथ वाजवणारे किंवा ऐकणारे सुद्धा अशी काही पाहिले की ते स्वर द्यायचं विसरून गेले कथा कथा ऐकायला सुरुवात केली आणि ते वाजवायचं विसरले ते मृदंगाचा स्वर द्यायचं विसरले ऐकलं प्रमाण देणारे सुद्धा विसरले प्रमाण द्यायचं विसरले कशामुळे छंद 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 लागला काय असं जोपर्यंत छंद लागत नाही तोपर्यंत सारे घड्याळ पाहतात तर घड्याळाचा छंद असतो घरी जायचा छंद असतो घरी दाणे दाण्याचा छंद असतो आणखी काही कामं करायचं मग काय करू नका तुम्ही करा बाबा माझं काय म्हणणं आहे सगळं करा त्याच्याशी माझं काय म्हणणं आहे फक्त त्याचा छंद लागू देऊ नका छंद देवाचाच असतो छंद देवाचा छंद असतो बाकीचं करा तुम्ही आले भागात करीतो
पण तुझे नाव विचारले भागाला म्हणजे कपाळाला आलेलं करावंच लागणार तर काही चुकणार आहे का? मग वाऱ्याकडे तोंड कोण करायला बायका छंद त्याचा नसावा, छंद असावा भगवंताचा, छंद लागला पाहिजे. सगळ्या गोकुळात त्या लोकांना देवाचा छंद लागला. मग निमित्त करून त्याला पाहायला यायला लागले. कोणी हेल घालायचं निमित्त करायला लागले. हेल म्हणजे वैरणीच्या पेंड्या एकत्र केल्या वेगवेगळी लागल्या असं नाही ना. हेल घालणं म्हणजे हांडा आणायचं, त्याच्या दारात घेऊन त्याचं पाणी वाचायचं, त्याला हेल घालणं. दासी जणी हेल घालली. देव पाहिला महाराज एकदा, पण पाहून चैन पडे ना, मग हेल घालायला जायचं. निमित्त झालं त्याला पाहण्याकरिता निमित्त विसरले ना महाराज स्वतः. हेल घालायला येऊ लागले. म्हणजे आता गेलं पाहिजे. आता आपल्याला जरी समजा नातेवाईकात एखादं लेकरू झालं कोणाला तर आपण घेऊन जातो म्हणून डाग न्यायचं. डाग आमच्याकडे डाग म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही. म्हणजे डाग न्यायचे, कपडे न्यायचे किंवा दागिने काहीतरी न्यायचे. कशा करतात त्यांनी भेटायला जायचं. आता आपण औपचारिकतेनं करतो, राग येऊ नये म्हणतो. इतक्या दिवसातून लेकरू झालं नाही का, त्याला काय आहे आणलं काय एवढं असं माणूस म्हणेल, असं म्हणू नये कोणी म्हणून घेऊन जायचं. आपलं असं धोरण असतं. पण गोकुळवासी लोकांचं तसं धोरण नव्हतं. ही गोकुळवासी लोक खेळणं, पाळणा, सुट्टेवडा, वस्त्र, आभूषण हे सगळं घेऊन जातात. या सगळ्या ठिकाणी देव पाहिल्यानंतर एवढा विभोर झाले की परत पहा वाटायला. मग सुनथवडा घेऊन दिला सुनथवडा, मग थांबावं ना नाही म्हणे, परत पहा वाट. मग खेळण्यात घेऊन जायचा. मग खेळायचं सगळं साहित्य घेऊन गेलं, घोडा, हत्ती, लाकडाचं. म्हणजे खेळण्या करतात देवा. खेळण्यानंतर कमली गाव मग परत चांगला पाळणा तयार करून पाळणा घेऊन गेला. किती बाहेर जायची काय गरज आहे का? छंद लागले. त्याला पाहिलं ना मला, त्याला पाहिलं परत पाहावं. खादलीची खावी वाटे भेटले भेटे आपले, लाभाची आसे पुढे चाली मना. धनाचा कृपणा लोभ भजायचा. जसा कृपण माणसाला धनाचा लोभ असतो, तसा भगवंतावर प्रेम करणाऱ्या माणसाला देव पाहण्याचा लोभ असतो. त्याला देव पाहावाचाच वाटतो. हा लोभी माणसाचं काम आहे. त्याचा लोभ निर्माण व्हावा, देव पाहण्याचा लोभ निर्माण. सगळ्यांना देव पाहण्याचा लोभ निर्माण झाला आणि लोभाला देव पाहण्याकरिता जाऊ लागले. खेळणा घेऊन जाऊ लागले, पाळणा घेऊन जाऊ लागले, सुनथवडा घेऊन जाऊ लागले, वस्त्र घेऊन जाऊ लागले, आभूषण घेऊन जाऊ लागले. त्याला पाहण्याकरिता जाऊ लागले. आता यांचा जरी असा छंद असला त्याला पाहण्याचा, तरी दुसऱ्यांना तकलीफ होती ना माझ्याच. फार तकलीफ कोणाला? कंसाला. दोन्ही प्रकारचे लोक असतात ना. एखाद्याच्या घरी फार चांगलं झालं तर त्याला चांगलं मानणारे पण असतात, आणि चांगलं झाल्यानंतर घालवील वाटायला पण असतात. एखाद्याच्या डोळ्यात एकदा चांगलं होते, आपल्या सहनच होत नाही मला. सहनशक्ती फार कमी असते. हा सहनशक्ती त्यांनी त्याचा बंगला झाला, माझा अजून काहीच नाही. फार फार तकलीफ होते. त्याला 4 चाकाची गाडी घेतली, मला अजून काहीच नाही, फार तकलीफ होते. ही जन्म होते त्याचं नाव कंस. कंस हे कंस नाव आहे ना, हे कोणा राजाचं नाव आहे, हे प्रवृत्तीचं नाव आहे. काय प्रवृत्तीचं नाव आहे. त्याला 2 बायका आहेत कंसाला. त्याचं चरित्र मला सांगायचं नाही. एका बायकोचं नाव आस्ती आणि दुसरीचं नाव प्राप्ती. 2 बायका आहेत मला. तुम्ही भागवत सांगता, तुम्हाला माहित असेल. भागवत ज्यांनी वाचलं असेल, भागवत घरात जर श्रीमद भागवत असेल, आस्ती आणि प्राप्ती 2 त्यांनी बायका. आस्ती म्हणजे काय आहे? देवाच्या दयेनं आपल्याकडे दिलेलं भरपूर आहे, असून काय झालंय, अजून असं वाटतंय, अजून असं वाटतं, याचं नाव प्राप्ती. आस्ती आणि प्राप्ती याचं नाव आहे कंस. त्रास होतो कंसाला. पण कृष्ण गोकुळात जन्माला आला इथपर्यंत ठीक आहे, सर्वांना आनंद आला इथपर्यंत ठीक आहे. पण दुष्टांना काय झालं असेल महाराज सांगतात. कृष्ण गोकुळी जन्माला परमात्मा कुठला दुष्टांना मात्र चळका त्रास होऊ लागला. कंसाला भय निर्माण झाला. कंसाने काय केलं? महाराज षडयंत्र केलं. त्याला देवाला मारण्याकरिता त्यांनी महाराज पुतना बाईला पाठवून दिलं की पुतना देवाला मारण्याकरिता आली. सर्वजण अनेक वेळेला चरित्र श्रवण करतात. आज लवकर थांबायचं म्हणून थोडक्यात सांगून पुढे जाते. पुतनेचा उद्धार भगवंताने करून टाकला. पुतना भगवंताला पाहण्याकरिता आली, मारण्याकरिता आली. देवाला पाहून विभोर झाली, विसरली मला स्वतः. आता विसरणार तिला तरी ती काय अपवाद कशी काय राहील? मला याला पाहिल्यावर जर सगळे विसरतात, ती काय विसरू नये. आली मारण्याकरता, मांडीवर घेऊन बसली आणि बसल्यानंतर त्याच्याकडे पाहिलं लागली रडायला. तिच्या डोळ्यातून गळगळा अश्रू व्हायला लागले. लोक म्हणजे बघा मारायला लागले, रडायला लागले. कशी काय रडायला लागली?
देव पाहिल्यावर नेत्रांमधून अश्रू वाहतात ना महाराज. ज्याने पाहिला त्याची वाहिली असते. आता आपण त्याचा अनुभव असला पाहिजे मग आपल्याला कळेल. देव पाहिलं की डोळ्यातून पाणी येतं, महत्वाची गोष्ट आहे. कंठी प्रेम जाते भगवंताचं प्रेम जर उचलून आलं ना तर कंठात प्रेम दाटून येतं. मित्रांकडून अश्रूधारा वाहू लागतात, कंठात बाष्प जमा होतात, कुंते येऊ लागतात. महत्वाची गोष्ट आहे. शास्त्रात अष्टसात्विक भाव सांगितलं ना आपण पाहतो. तुम्ही नाथांचं भागवताचा 14वा अध्यायामध्ये तुम्हाला फार सुंदर वर्णन त्यांनी पाहायला मिळेल. म्हणून त्यांनी वाग्गदगदा पर्वते चित्तम असं त्यांनी वर्णन त्याचं पाहायला मिळतं. देव पाहिला की असं होतं महाराज. ज्यानं देव पाहिला त्याला असं होतं महाराज. पण अशी त्यांनी स्थिती पुतणीची झाली. गोपाळांची गोपिकांची नाही सांगत मी तुम्हाला, पुतणीची सांगतो. मारायला आलेली पुतना तिची अशी स्थिती झाली हे सांगतो. तुम्हाला पटतंय ना? मारायला आलेली ना ती आणि तिला त्यांनी असं झालं. मग का त्याचं कारण सांगतो मी. पहिल्यापासून तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय की तो सुंदर रूप धारण करून आला कशाकरिता? तुम्हाला विसर पाडायला. तो सुंदर रूप धारण करून आला कशाकरिता? तुम्हाला विसर पाडण्याकरिता. आणि विसर प्रेमाने परत असतो सूत्रबद्ध ऐकलाय आपण. आता ती काय त्याच्यावर प्रेम करीत होती का? मग कसं काय विसर पडले? त्याचा स्पर्श झाला. तो प्रेम अवतार आहे महाराज, प्रेम अवतार. त्याचा स्पर्श झाला, त्याच्या स्पर्शानं प्रेम तयार झालं पोटात. महत्वाचा विचार आहे. कोणाचा पण स्पर्श कधी जाऊ नका. आपल्या धर्मामध्ये हस्तांदोलन करण्याचा प्रघात नाही. आपल्या भारतात तरी नाही आणि पाश्चात्य संस्कृतीने आलं हॅलो असं असं करू ते असं नाही. आपल्याला असं आहे. नमस्कार. आता सगळ्या जगाने स्वीकारलं कोरोना आल्यापासून. कोरोना आल्यापासून सगळे असं, परदेशातले लोक पण असं करायला लागले. आपली संस्कृती अशी आहे. आता सावध राहिलं पाहिजे. आता लोक घरात घुसायचं ते हातपाय धुवायला लागले. शास्त्र सांगत होतं आणि घरात येताना हातपाय स्वच्छ धुवावे, अमुक करावं, जेवताना त्यांनी असं करावं. आता ते त्यावेळेस ऐकत नव्हतं. आता कोरोनाने सगळंच ऐकायला लागले. सगळे धर्मनीतीचे सगळे व्यवहार तुम्ही बघा, तसे लोक वागायला लागले. हा महत्वाचा विचार आहे. असू द्या. प्रेम मी काय सांगायचं मला? स्पर्श झाला. एखाद्या धसकाट्याचा जर स्पर्श झाला ना महाराज कामी क्रोधी माणसाचा, तर आपल्या पोटात सुद्धा तरी काम जाणवतं. स्पर्श काढत जायचं. महत्वाचं चुकून फार गरजेचं असून एखाद्याला स्पर्श करणं तर स्पर्श करायचा. नाही तर कोणाला स्पर्श करायचा नाही. महात्म्याला करायचा, महात्म्याच्या वलयात जायचं, त्याच्या वलयात जायचं. त्याच्यामध्ये एक वलय तयार करायचं असतं. त्याच्या वलयात गेलं की समाधान प्राप्त होतं. हा महत्वाचा विषय. एक गोष्ट सांगतो, एक मुद्दा सांगतो तुमच्या माहिती करता आणि तुमच्या फायद्या करता. दोन मुद्दे लक्षात घ्या. हे बघा, समाधानाच्या प्राप्तीकरिता तुम्ही ज्याच्या संगतीत जातात तो महात्मा नाही. समाधान प्राप्त करून घेण्याकरिता तुम्ही ज्याच्या संगतीत जातात तो महात्मा नाही. मग ज्याच्या संगतीत गेल्यानंतर तुम्हाला स्वाभाविक समाधान प्राप्त होतं तो महात्मा. ज्याच्या संगतीत गेल्यानंतर तुम्हाला स्वाभाविक समाधान प्राप्त होईल. काहीच न करता फक्त त्याच्या जवळ गेले आणि समाधान करायचं, सगळ्याचं महात्मा. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी स्पर्श सुद्धा फार महत्वाचा आहे. देवाचा स्पर्श झाला. कोणता देव आहे? आणि प्रेम अवतार आहे. आणि त्या प्रेम अवताराचा स्पर्श झाला पुतणेला. मग काय होईल महाराज? प्रेममय झाले ना महाराज. घळघळा अश्रू डोळ्यातून वाहू लागले. देवाला बघा बावलं मला लागली रडायला. काय करायचं? देवाने परत मायेचा पडदा टाकला, पूर्वस्थितीत आणली. ती त्याला मारण्याकरिता उद्युक्त झाली. भगवंताने तिला आपलंस करून टाकलं, मोक्ष दिला. सामान्य बघा त्याचा अवतार कसं आहे बघा. कैवल्य ऐसे पवित्र वैर्य झाले, वैर्याला कैवल्य दिलं. म्हणून त्यांनी तुझे अवतारे जाणं स्वतंत्र पात्र कैवल्य ऐसे पवित्र वैर्य झाले. तुला सरकाधिकाची माने साहित्य सौरस्वती धरा पुतणे जी विषाचे विस्तार माने मारवाले विष घेऊन मारायला आणि पण तिला मोक्ष देऊन टाकला. महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याकरता विशेष प्रेम पुतणेला प्राप्त करून दिलं. पुतणेचा उद्धार झाला. कंसात मातमी मिळाली. कंसाला महाबळ नावाचा त्याने आसूर पाठवला. तो ब्राह्मणाच्या रूपात आला. भगवंताने जीवेस मारला नाही, त्याची विटंबना केली. विटंबना कारण देवाला नकली आवडत नाही. देवाला चायनीज आवडत नाही. कारण नकली चायनीज बहिष्कार टाकला पाहिजे भारतातल्या सगळ्या लोकांनी. तुम्हाला माहित नाही, खरं सांगतो. आता दिवाळी होऊन गेली पण तरी सुद्धा जेवढे सण आहेत आपण दिवाळीला फटाकडे वाजवतो की नाही. षडयंत्र कसं आहे सांगतो. लक्ष्मी पूजन करता की नाही. आपण घरामध्ये लक्ष्मीचं पूजन करतो. तुमचा धर्म फक्त बुडवायचा, तुमच्या धर्माला फक्त काळ लावायचं. म्हणून अशा कंपन्या तयार झाल्या. त्यांनी आटोम बॉम्ब तयार केले, लक्ष्मी बॉम्ब.
लक्ष्मी आठवण काय त्याच्यावर चित्र कोणाचं लक्ष्मीचं. आणि लक्ष्मी पूजन झाल्यानंतर बाहेर जाऊन आपण पेटून देतो आणि लक्ष्मीला धाड उडवतो. चित्र षडयंत्र आहे, कळत नाही तुम्हाला. हे तुम्हाला कळत नाही षडयंत्र. हे कुठून षडयंत्र आहे? चायनीज मधून झालेलं आहे, हे पाकिस्तान मधून झालेलं आहे. हे लक्षात ठेवा, मिळालेले देश आहे. आणि तुमच्या श्रद्धेवर तुमच्या भावनांवर दगड घालायचे. बरोबर आहे की नाही? वस्तुस्थिती हीच आहे. म्हणून सावध राहा. आणि ते स्वीकारू नका. ज्याच्यावर देवाचे चित्र असतील ते त्यांनी स्वीकारू नका. जर स्वीकारलं तर तुम्ही त्याला स्वतःच्या हातानं काढी लावता. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून जर फटाकडी घ्यायची बारी आली किंवा कोणती वस्तू घ्यायची बारी आली तरी सुद्धा त्यांनी विचारपूर्वक आपण घेतली पाहिजे. देवाला नकली सहन होत नाही. नकली हे मी सांगितलं, नक्कल सहन होत नाही. महाभारत घट आला की नाही मला नकली ब्राह्मण नकली. मग देवाने काय केलं? फक्त त्याचं नकली ब्राह्मणत्व घेतलं. दिला पाठवली बरोबर 11:15 वाजून गेले होते त्यावेळेला. त्याचा कार्यक्रम त्यांनी झाला. मग तो कंसाच्या समोर गेला. कंसाला त्यांनी सांगितलं जाऊ नकोस कंसा. कंस ऐकणाऱ्यासारखा नव्हता. त्याला अनेक असुर त्यांनी पाठवले. भगवंताला अनेकांना मुक्तिपंथाला पाठवलं. एवढंच देवानं केलं काय? नाही महाराज ऐकलेला करतोय. काय करू लागला? तू यशोदीच्या अंगणामध्ये रांगू लागला. किती सुंदर रांगतोय महाराज सांगितलं. तळवे तळहात तळवे तळहात तळवे तळहात टेकीत डाव्या डोळ्याने रांगू लागले. तळवे टेकवतोय आणि तळ हात टेकवतोय. म्हणजे पायाचे तळवे आणि तळ हात टेकवतोय. कशाकडे चालू कारण असेल नाही. तळवे तळ हात टेकवण्याचे कारण आहे. पृथ्वी गेली होती ना, माझ्यावर बापाचा भार झाला, मला वाचवा. पृथ्वी कोण आहे? पत्नी आहे महाराज त्याची. आपण म्हणतो ना रोज समुद्र वसने देवी विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. त्याची पत्नी आहे महाराज. ती त्याची पत्नी आहे आणि तिला भगवंताच्या चरणांची आवश्यकता आहे. म्हणून तळवे टेकत. कारण तळवे का टेकवतो त्याचं कारण तळवे टेकतो. रांगतानाची लीला सांगायची. काय लीला आहे ते सांगायचं. तळवे टेकवतोय म्हणजे तिला पायाची आवश्यकता म्हणून पाय त्याने तिला देतो. मग तळ हात कशाला टेकवतोय? तळ हात टेकवण्याचं कारण सांगतो. ती म्हणजे तिला पाप वाढलं, मला भीती वाटते, मला वाचवा. मग हात टेकून सांगतो चिंता करू नका, मी आलेलो आहे, तू काय काळजी करू नकोस, मी तुला सांभाळण्यात देतात आलोय. तो हात टेकून तिला सांगतो. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तुम्ही देखील असेल त्याचं नाव पण रंगनाथ. रंगनाथ त्यांनी रांगू लागला. रांगता रांगता त्यांनी महाराज यशोदीच्या अंगणामध्ये त्यांनी फिरू लागला. घरातून बाहेर जाऊ लागला. परत घरात येता येईल. मग काय करायचं? उमऱ्याला त्यांनी महाराज धरून टेका घेऊन भिंतीचा चढू लागला. अनंत ब्रह्मांडे एकी रोमी ऐसे धेंडे तोया डोळ्यांची घरी उमरा चढता टेका धरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका रोमात आहे तो हा गवळ्या घरी, तो गवळ्यांच्या घरी. आणि उमरा चढता टेका धरी. उमरा चढताना त्यांनी आधार घेऊन चढतो. हा महत्वाचा विचार विशेष असणारा भाव आहे. तो जो सगळ्या जगाला आधार आहे तो परमात्मा त्यांनी आधार घेऊन उभा राहतोय. महत्वाचं हे काय? याचं नाव आहे लीला. याचं नाव आहे लीला. त्याला काय करता येत नाही सांगा? त्याला सगळं काय करता येतं. का म्हणे कळा ज्याच्या अंगात सगळ्या कळा गच्च भरलेल्या आहेत. अंगी जयाच्या सकळा सगळ्या कळा ज्याच्या अंगात आहेत तो परमात्मा
उमरा चढता टेका धरी दिला. हे चरित्र आहे महाराज. जसे चरित्र केले नारायण कसं रांगताना गेलं, रांगता उभा राहू लागला. उभा राहता चालू लागला, चालता पळू लागला, मित्रांबरोबर खेळू लागला. आम्ही 11:30च्या दरम्यान आपण आता खेळू लागला. तुम्ही मध्ये 12:30 वाजेपर्यंत जाऊन सांगण्यात आलं तसं काय नाही. मित्रांबरोबर खेळू लागला. मित्र फार प्राणापेक्षा जास्त प्रिय असतात. त्याच्यावर मित्र फार प्रेम करतात असं नाही, तो मित्रांवर फार प्रेम करतो असं नाही. विचार मित्र जर व्हायचा असेल तर भगवंतासारखं, मित्र जर व्हायचा असेल तर गोपाळांसारखं व्हावं. गद्दारी करणारे मित्र नसावेत महाराज. कधी पॅनल बदलून जातील सांगता येत नाही. मित्र जर व्हायचा असेल तर भगवंतासारखं मित्र व्हावं. फार प्रेम केलं देवानं मित्रांना, फार प्रेम केलं. तुम्ही मधुमंगलाची कथा फार वेळेला ऐकली. मला सगळी काय सांगायची, उत्तरार्ध सांगायचं. त्या कथेचा उत्तरार्ध सांगतो. उत्तरार्ध असा आहे त्या कथेचा की मधुमंगलाच्या तोंडातलं ताक भगवंतानं प्यायलं. ताकाच्या तोंडात होतं म्हणे, दे मला प्यायला. गाड्यात काही शिल्लक नव्हतं. आणि मग त्यांनी आग करून उभा केला. त्यानं स्वतःच्या तोंडातलं ताक देवाच्या तोंडात सोडलं. आपण बऱ्याच वेळेला ऐकलं. हे पाहिल्यानंतर देवाला असं वाटलं गरीब आहे, त्याच्या घरी काय नाही. आणि मी तर म्हणतो माझ्यासारखं घेऊन या, माझे आहे तैसे पाही नाही, घरात आहे सोडून या माय एवढी नाव, असं मी सगळ्यांना सांगतो. मग काय करायचं, त्याच्या घरी काहीच नाही. मग देवानं ही युक्ती केली. मला किती प्रेम, मला सांगायचं फक्त प्रेम, मित्रांवर किती प्रेम करतो. घरी गेलो ना आईला म्हणलं, आई मी ना रोज रानात जातो, तुम्हाला शिदोरी वागून देते. ती शिदोरी घेऊन मी जातो. गेलो की चालत गेलो की सगळ्यात आधी मला भूक लागते. मग मी काय करतो, पहिली शिदोरी काढून खाऊन घेतो. आणि खाऊन घेतल्यानंतर पुन्हा घोटाळा होतो. म्हणजे काय होतं, परत ज्यावेळेला घरी यायचं संध्याकाळपर्यंत परत भूक लागते. मग परत जर भूक लागली तर माझ्याकडे खायला काहीच नसतं. मग मी काय करतो, पोरांच्या शिदोऱ्या चोरून खातो. माझ्याकडे प्रमाण आहे, तसं बिगर प्रमाणाचं केस करायला बिगर प्रमाणाचं बोलायचं. काय प्रमाण आहे, 5 पोळ्या 3 भाकरी, तुझ्या कानाला गेलं कोणी, आमची ठकून खाशी शिवली मग भगवंताला त्यांनी सगळे गोपाळ म्हणू लागले. आमची ठकून म्हणजे चोरून शिदोऱ्या खात. काय करतो, 5 पोळ्या खाल्ल्या, 3 भाकरी खाल्ल्या, 1.5 कानावर खाल्ला, 1 पुरी खाल्ली. काही कशी खाल्ली, ठकून चोरून खाशी शिदोरी, चोरून शिदोऱ्या खात. आणि खरं आईच्या समोर कबूल केला, आई मला चोरून खावं लागतं, काय करू. चोऱ्या करण्याकरिता चोऱ्याच करतो महाराज. भाकरी नाही खाल्ल्या यानं लोकांच्या, यानं चित्त खाल्लं. हा महत्वाचं. 5 पोळ्या. हे पंचमहाभूताचं शरीर आहे ना, पंचप्राण, पंचकोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय. तुम्हाला बराच चरित्र परत दिवस लागला. असं नाही महत्वाचं. 5 पोळ्या, 3 भाकरी, सत्व रज आणि तम, त्रिगुणांच्या भक्तीनं हे सगळं पाहण्यासारखंच आहे. मी आणि माझे 1.5 कानावाला आहे की नाही, हे सगळं त्यांनी महाराज सगळं अशा पद्धतीने खाऊन टाकतो. हे खाण्याकरताच चोरी करायला येतो. हा मत हेच खातो, दुसरं काही खात नाही. फार भुकाळ आहे नंदाचा गोवळ, निळोबराय फार भुकाळ आहे, त्याला फार खायला लागतं. काय काय खातो, हे सगळं खाऊन घेतो. आणि काही शिल्लक ठेवीत नाही. हा त्याचा स्वभाव आहे ना. आईला म्हणलं, आई सगळं मला अशा पद्धतीने चोरून खायला करून पोरं मला हाकलून देतात. आमच्या खेळायचं नाही, चल बाजूला. आता काय करायचं, तू एक काम कर ना, मला 2 शिदोऱ्या देत जा. 2 शिदोऱ्या देत जा. एक दिली की मी गेल्याबरोबर खाईन, आणि दुसरी दिली की ती मी त्या हळूच सगळं त्याने काम आटोपलं राहणार, आणि घरी यायच्या टायमाला मग परत एकदा खाईन. 2 शिदोऱ्या देत जा. तुला वाटतं का तुझ्या पोरांना लोकांकडे भीक मागावी म्हणून? तुला वाटतं का? आता भीकच मागतो महाराजा. तुका म्हणजे सर्व काळात ज्याची अंगी भोळेपणा लागे भीक मागे, भीक मागतो महाराज गोपाळांच्या समोर. तुला वाटतं का भीक मागावी म्हणून? नाही ना. मग 2 शिदोऱ्या दे. 2 शिदोऱ्या दिल्या आईला बांधून. आणि 2 शिदोऱ्या दिल्यानंतर त्यांनी सगळे पोरं पुढे जाऊ दिले. आणि तो ब्राह्मणाचा मुलगा होता मधुमंगल, त्याला थांबून म्हणजे काय, तुझ्या घरी काय नाही ना द्यायला, तुझी आई काय देत नाही ना, 2 शिदोऱ्या एक तुला एक माझ्याजवळ ठेवतो. आणि सगळे जेवायला बसल्यानंतर तुझी शिदोरी काढ सगळ्यांच्या समोर, आणि तुझ्या हाताने मला एखादा घास खाऊ घाल असं त्यांनी सांगितलं. मधुमंगलानं शिदोरी घेतली आणि स्वतःच्या पडशीत ठेवली. आणि ठेवल्यानंतर चालला ज्यावेळेस सगळे जेवायला बसायचे ना, त्यावेळेस मधुमंगलानं पण खोलली मला शिदोरी. आणि सगळ्यांचं त्यांनी खायला लागला. कोणी गुलाबजाम, कोणी लाडू आणले होते. तसे काही बरे आहेत का, मला ठीक आहे, बरं आहे असं म्हणत होता.
मधुमंगलाची शिदोरी म्हणून त्यांनी एक घास मधुमंगलाने खाऊ घातला आणि मग त्यांनी त्याच्या तोंडातून घास खाल्ल्याबरोबर शब्द बाहेर आला, वा मधुमंगला काही छान आहे तुझी शिदोरी असं म्हणल्यावर त्याच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू आपण मान टले टल जाय भक्तांना मान न टले ते देखा. स्वतःचा अपमान झाला तरी चालेल पण भक्ताचा अपमान होऊ देत नाही. भक्ताला सांभाळतोस, एवढं प्रेम भक्तांवर करतो, एवढं प्रेम मित्रांवर करतो, हा महत्वाचा विचार. असा मित्र भाऊ महाराज, असा मित्र भाऊ जीवाला जीव देणारा मित्र त्यांनी असतो. तो फक्त श्यामसुंदरच होऊ शकतो. पण भक्ती जर करायची असेल तर कधीतरी सख्य भावात जा आणि सख्य भावात जाऊन भगवंताला सखा समजा आणि त्याच्यावर प्रेम करा. महाराज फार प्रेम देतो, फार प्रेम देतो. जीव गोवळून दाखवा असं वाटतं, जीव त्याच्यासमोर प्रगट करून दाखवा असं वाटतं. सगळ्या भावना त्याच्यासमोर प्रगट करून कोणासमोर प्रगट कराल? या जगातल्या लोकांच्या समोर जर त्यांनी तुमच्या भावना प्रगट कराल, सारे भामटे आहेत महाराज, सारे भामटे आहेत. यांना जर सांगाल तुमच्या समोर रडून रडून तुमचं ऐकतील आणि तुमची पाठ फिरल्याबरोबर लोकांना हे हसून हसून सांगतील. यांच्यासमोर काय सांगतात? तुमचं अंतकरण यांच्या समोर काय प्रगट करतात? अरे अंतकरण तर प्रगट करायचं असेल तर माझ्या श्याम सुंदराच्या समोर प्रगट करा. तो तुमचाच आहे, तुमच्यावर फार प्रेम करतो, फार प्रेम करतो. आपल्याला काय वाटत नाही देव माझ्यावर फार प्रेम करतो, फार प्रेम करतो महाराज आपल्याला. पण त्याच्यासमोर आपला अंतकरण प्रगट करा. सगळ्या दुरितातून बाजूला काढेल, सगळे कोडे त्यांनी घालून टाकेल. फार प्रेम आपल्याला देईल, महत्वाची गोष्ट आहे. रांगता रांगता मित्रांबरोबर त्यांनी खेळू लागला. मित्रांबरोबर एवढे प्रेमाचे मित्र होते की त्यांच्यावर जीव ओढून टाकू लागला. पेंद्या, वर्ध्या, बाकुड्या, सदाम, सदाम, मधुमंगल, मनसुख ही त्यांची नाव आहेत. विशेष प्रेम सगळ्या गोपाळांवर त्यांनी करतो. गोपाळांकरता भगवान गोपिकांच्या घरात त्यांनी घुसू लागला. दयापुराची लोण्याची चोरी करू लागला. चोरी करण्याची गाहाणी त्यांनी अशा पद्धतीने यशोदेच्या समोर येऊ लागले. यशोदेने ते मान्यच करू नये माझं बाळ चोरी करतो. यशोदेने कधीच मान्य करू नये. तिनं सांगायचं तुम्ही त्याला पकडून दाखवा. गोपिका पकडण्याच्या छंदात आहेत, तुम्ही याला कोणाच्या हाताला येऊ नये. हा ब्रह्मविद्येचा जनिता. तुम्ही असे करू का? तो कसा येईल हातात गोकुळच्या नारी, तो कसा काय कोणाच्या पण हाताला येईल? तो हाताला सापडत नाही. आणि हे तर पकडण्याच्या छंदात आहे. कोणाच्या हाताला सापडायचं नाही. कोणा मात्र बंद नाही. फार कोणा कोणाची तरी विणी चोडायची, कोणाचा तरी मापच फोडायचा, कोणाच्या दह्याचा रगडा करून टाकायचा, कोणाच्या गाडीची विणीची गाठण मारून टाकायची, कोणाचं लिकूच पाण्यात शेंदायचं, कोणावर जळकं लाकडच उगारायचं. काय काय केलं म्हणजे सांगा. अशा अनेक प्रकारच्या लीला करू लागला. यशोदारांनी विचारलं तर काय करू आता, याला समजून तरी कसं सांगायचं. देवाला नवसच केलं एक दिवशी गणपतीला. म्हणजे बघ देवा माझं पोरं फार त्रास देत आहे, त्याच्या लवकरात लवकर खोड्या बंद होऊ दे. 11:30 वाजून गेले. लवकरात लवकर खोड्या त्यांनी बंद होऊ दे. मी तुला त्यांनी नवस फेडण्याकरिता येईन. मग देवाने गणपतीचा मान राखला. महाराज कुठं असलं तर विचारायचं आहे गणपती मान. 1 महिना देवाने 1 मास देवे खोडी नाही केली, चोरी केली नाही, 1 मास खोडी केली नाही. 1 महिनाभर खोडी केली. तिला वाटलं देव पावला, आता नवस फेडला पाहिजे की नाही. मग त्यांनी सगळं साहित्य बरोबर घेतलं. ते गणपतीला सगळ्यात जास्त मोदक आवडतात, मोदकाची पाठी ठेवून सगळं साहित्य बरोबर आणलं. गणपतीच्या मंदिरात गिरी समोर त्यांनी ठेवलं आणि हळदी कुंकवाचा करायला विसरला म्हणून घरी जाऊन येते तू इथं बस. आणि फक्त हे मोदक आहे, पूजेचं साहित्य आहे, कोणाला हात लावून द्यायचा नाही, लक्ष ठेवून राहा तुझा. मी सगळं लक्ष ठेवून आहे आणि त्याचं सगळ्यांवर लक्ष आहे. मला महत्वाची गोष्ट आहे, काही कोणाकडे कुठं जाऊ द्यायचं नाही असं त्याचं धोरणच आहे. आपला जो भक्त असतो महाराज त्या भक्तावर फार जास्त लक्ष. जशी घार आकाशात हिंडते ना तिचं लक्ष तिला जवळ असतं. जसं तुम्ही जर देवावर प्रेम करायला लागले तर देवाचं पूर्ण लक्ष तुमच्यावर आहे. महत्वाचं लक्ष ठेवू नये. प्रमाण महाराजांचा आहे नामदेव वाटतो नामाने वर्ष विनोदाची विषय पण दृष्टांत आहे ना. धिनुची चित्ती, धिनु म्हणजे व्यालेली गाय. तिला काय नाही धिनु केव्हा म्हणायचं जेव्हा व्यालेली आहे तेव्हा त्याला असं म्हणायचं. वत्स म्हणजे काय कोणी सांगितलं आता ऐकलं माहिती. वत्स म्हणजे काय म्हणजे ते 5-7 दिवसाचं असणारं जे छोटस वाचलं त्याला वत्स असं. म्हणजे गायीच्या चित्तामध्ये त्यांनी म्हणत त्याची व्याप्ती आहे. हे जसं आहे ना तसं भगवंतावर जर प्रेम करायला लागले तर भगवंताच्या चित्तात पण त्या भक्ताची व्याप्ती असते. तो सतत त्याच्याकडेच पाहत आहे. हा महत्वाचा विचार आहे. आपण त्याच्यावर प्रेम करायला शिकलो पाहिजे एवढंच मला सांगायचं.
घरी गेली काहीतरी आणण्याकरता गणपतीच्या देवळात होता, मोदक समोर ठेवलेले होते. गणपतीकडे पाहिलं, मोदकाकडे पाहिलं, असं वाटलं चांगली मोदक आहे, आई येईल तेवढं येईल, आपल्याला प्रसाद देईल तेव्हा तिला आता आधी आपण खाऊन घ्या. एक मोदक घेतला आणि खायला सुरुवात केली. आता गणपती बाप्पा पाहायला लागले. त्यांनी मनात विचार केला की पुरू आहे काही एखादं मोदक काय होतं त्याला खाऊ द्या, आपण एक मोठं मोदक करतो तरी तरी खाऊ द्या असं त्याने होतं. मग एक मोदक घेतला आणि खायला लागला. खाल्ला पण एक खाऊन झाल्यानंतर आता चांगला लागला. मोदकच होता महाराज, कशाचा होता मला माहित नाही, उकडीचा असेल कदाचित. मग चांगला मोदक होता, दुसरा घेतला आणि दुसरा खायला सुरुवात केली. मग गणपतीला थोडं बारकाईने बघा, गणपतीचे डोळे आधीच बारीक असतात, त्याला अजून बारीक केले, बारकाईने पाहायला लागला. अजून एक घेतला, खाऊ दे अजून एक खा, दोन खाल्ले. आता परत तिसरा मोदक घेतला, खायला लागला. आता गणपतीला टेन्शन यायला तीन खायचं म्हणत कसं काय आहे, ती पाठी भरत होती पण त्याला ती जास्त खायला लागली. मग आता काय दुसरा मोदक हातात घेतला, मग जरा थोडं जास्त, मग बोलायला सुरुवात केली गणपती. मला माझ्याकडे खाऊ नको. त्याला मला मी खाणार आहे आणि सगळे खाणार. तू जर जास्त बोलशील तर जिथं मोदक पाठवले तिथं तुला पण पाठवले. जास्त डोकं लावायचं नाही, अजिबात काय बोलायचं नाही. गणपती बाप्पा आपले शांतपणे बघतच राहिले, एकामागे एक सगळे मोदक खाऊन घेतले. पुन्हा काही बोलायची शरण ठेवले, तुला तिथं पाठवून म्हणल्यावर काय करायचं. मग मात्र त्यांनी यशोधराने आली आणि आल्यानंतर त्यांनी म्हणाल तिने सगळ्या गोष्टी पाहिल्या, जवळ पण मोदकच नव्हते. नाही का मोदक कुठं गेले, नाही आता तुझा माझ्यावर विश्वास बसायचा नाही, पण मी खरं सांगतो. आता बघ याचं खरं सगळं बरं, मी तुला खरं सांगतो. म्हणजे काय ते पुनरावर बसून मोठ्या पोटाचा आला, त्याला अशी सोंड होती मोठी, तो आला आणि आल्यानंतर लगेच ताबडतोब माझ्या समोर ती मोदक खायला लागला, एक मोदक घेऊन. बरं मी त्याला म्हणत होतो अरे माझी आई मला काय म्हणेल, आता त्याच्या पुढे माझं काही चाललंच नाही. आता तो चांगला दष्टपुष्ट बलदंड होता, असं त्याचं रूप होतं. आणि हे सगळं सांगायला सुरुवात केली, मला काहीच बोलता आलं नाही आणि सगळे खाऊन घेतले मोदक. तुला खोटंच वाटत असलं की याला विचार, त्याच्याकडेच बोट केलं. आता आई गणपतीकडे पाहायला काय खरंय, त्याला माहित होतं कुठं जायचंय. आता घोटाळा व्हायला नको का, मोदक मात्र खाऊन घेतली. खोड्या करून महिनाभर गणपतीचा मान राखला, परत खोड्या करायला सुरुवात केली. अशा अनंत खोड्या आहेत, रांगताना खोड्या केल्या. तो त्याने उभा राहून गोपाळांबरोबर खेळू लागला, खेळताना त्याने खोड्या केल्या. आता आईनं विचार केला हा देवालाही आभेट नाही, घरी ठेवायचा नाही प्राणांचा. उद्या जाई बना सगळे घेऊन बोलताना मग आले तुम्ही सारे गोपाळ गाडी घेऊन सगळ्या गोपाळांना तशा पद्धतीने घेऊन जावं लागला. तिथं जाऊन त्यांनी अनेक प्रकारचे असुर भगवंतांना मारलेले, अनेक प्रकारचे खेळ भगवंतांनी खेळ, अनेक खेळ भगवान खेळ होते. साधू संतांनी खेळाचं वर्णन करून सांगितलं.
त्याच्यातच मारून घेतल्या पाहिजे. वय निघून गेल्यानंतर जर कळालं याच्यात किती आनंद आहे मग नाही, मग फक्त असं त्यांना फक्त असं ते ठराविक वयातच मारत. म्हणून तरुणा भाग्यवंत नटी तरुणपणातच परमार्थ यावा. वय झाल्यावर परमार्थ खेळायचं असेल तरुणपणातच खेळता येतं. म्हातारपणाला काय खेळणार हा महत्वाचा विचार आहे. असं द्या भगवान खेळतोय महाराज आणि गोपाळांबरोबर खेळतोय, उड्या मारतोय, बागडतोय, खेळत तसेच वेटी दांडू शेंडू लगोरी नाना परी सूरकांड्या रपादरी असे खेळ पूर्वीच्या काळात होते. हमामा हुतू कबड्डी ही सगळे खेळ होते. आता तसले खेळ राहिलेच नाही. म्हणजे दोन प्रकार त्या खेळाचे, म्हणजे काय नाही एक मर्दानी खेळ आणि दुसरा मैदानी खेळ. आता मर्दानी राहिले नाही मैदानी राहिले नाही, आता फक्त असे राहिले. आता फक्त मोबाईल हातात घ्यायचा आणि खेळायचं एवढेच खेळ शिकवले, काही कामाचं नाही मला असू द्या. ते सांगण्यात काय वेळ घालू आता. भगवान खेळतोय, खेळून खेळून सर्वजण जमलेले. फार भूक लागली देवा, भूक लागली दे, काहीतरी खायला दे. मग देवाने विचार केला आता आपण खायला पिलं पाहिजे. आपण सगळ्यांना शब्द दिला होता पाहुणे बाराला खायला देऊ म्हणून, पाहुणे बारा खायला दिलं पाहिजे. मग त्यांनी भगवान खडकावर जाऊन बसले. खडकी सोडलेल्या काला करण्याच्या विचारात आहे देव. मग काय काय झालं माहितीये, स्वर्गातले सगळे देव पाहणे आले. आजी व सामरावती काला पाहावा देव विसरती देव विसरती आहे ना, देव विसरती. आता कोण कोण विसरलं तुम्ही जरा अख्ख्या कीर्तनात लक्ष ठेवत आहे. गोपाळ मानवी रूपात आहेत की नाही हे विसरले असं आपण ऐकलं. गोपिका मानव विसरले असं आहे. पुतना राक्षसी आहे की नाही पण विसरले हे पण आपण ऐकलं. आणि आता देव विसरती. आता कोण सांगितलं देव देव पण विसरले. म्हणजे भगवंताची लीला अशी आहे महाराज की त्याने देवाला विसरायला लावते, मानवाला विसरायला लावते आणि दानवाला विसरायला लावते. देव मानव दानव भगवंताला पाहून विसरले. आजी व सामरावती काला पाहावा येथून देव विसरती. काय विसरती? देवभावाचा विसर पडला. देवतांना सुद्धा विसरल्या देवता. काला खाण्याच्या काला त्यांना नाही महाराज, त्यांना देत नाही काला. सगळ्या लोकांना सुद्धा सांगितलं येणार आहे तुम्हाला खायला पण माझी चूक नाही. म्हणजे काय सगळ्यांनी त्यांनी खायचं. जे बोटाला लागला असेल ना ते चाकून घ्यायचं. हात धुण्याकडे त्यांना देवर जायचं नाही. म्हणजे का बरं काल्याची मिसे देव जळी झाले मासे देव पाण्यात मासे झाले चुकून सुद्धा त्यांना द्यायचं नाही. मग हाताचं काय करायचं? हाताची सांगायचे असं त्याने मागे पुसून टाकायचं. हात धुवायला मात्र तिकडे देवर जायचं नाही. सगळ्यांना सुद्धा सांगून टाकल्या. मग गोपाळाला कमलाकर अशा पद्धतीने बसवलं. पाण्याचं दोन तयार केलं. त्याच्या सर्वांच्या शुद्ध एकत्र केल्या आणि मग काला तयार करून त्याने अशा पद्धतीने काला खाऊ घेऊ लागला. भागवतकार त्याचं सुंदर वर्णन करून सांगतात. देवी ग्रंथवेनम जठरपटयो शृंगवेत्रेतिपक्षे वामे पानो मशूर कवनं तत्फला निंगू निशू तिष्ठन्मध्ये सोपरिसुरो हासे नर्मविस्वै स्वर्गे लोके विश्री भूजे यज्ञ भूपाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. ग्रंथवेनम जठरपटयो वेणू म्हणजे त्याची बाजूने त्याने कमळीला ठेवली आहे. शेती वाजवण्याचं शिंग आहे ना ते त्याच्या बरोबर आहे. हातामध्ये त्यांनी पानांचं दोन अशा पद्धतीने घेतलेला आहे ना तो स्वतःच्या हातात हास्य नर्म भेसवय हसतो आहे आणि नर्म भेसवय म्हणजे स्मित हास्य करतो आहे. खरं तर जेवता जेवता हसू नये, बोलता बोलता हसू नये. बोलता बोलता हसणाऱ्याला मूर्ख म्हणतात. खादंड गच्छामी चालता चालता खाणाऱ्याला मूर्ख म्हणतात. आता हा काही खातो पण आणि चालतो पण तो खाऊ घालायला जायचं म्हणलं चालू चालू जावं लागतं त्याला. स्वतः खातो खाऊ घालण्याविरुद्ध चालतोय चालता चालता खातो. खादंड गच्छामी हसन न जलते गतम न शोचामी कृतम न म्हणणे बाघाम देव न भवामी राजम हिंकार न भोज भवामी मूर्ख. मूर्खाची लक्षणं आहेत 5. मग त्याच्यामध्ये त्यांनी चालता चालता खाणारा मूर्ख, बोलता बोलता हसणारा मूर्ख आहे की नाही. देवाला मूर्ख म्हणायचं का आता? त्याचं सगळं धकून जातो. त्याला कसं म्हणायचं आपण? म्हणून त्याने म्हणत तो लीला करतोय आणि तो जरी श्रेष्ठ आहे तरी सामान्य कोण सामान्यासारखी लीला करतोय. म्हणून त्याच्या बाबतीत असं पाहायला मिळतं. हसला येणार हसतोय बोलतोय बोलता बोलता हसतोय खातोय आणि खाता खाता चालतोय. हा महत्वाचा विचार. खाऊ घालतोय सगळ्या गोपाळांना संतुष्ट करतोय. दिव्य असणारे भाव त्याच्यात विशेष चमत्कार होत होता. काय चमत्कार होत होता? गोपाळ गोल त्याच्या अवतीभोवती बसले होते. याच्या हातात द्रोण होतं. समजा तो तुमच्याकडे पाहतोय तुम्हाला खाऊ घालतोय. पाठीमागची जी बसलेली आहेत तिने पारधी बाबा त्यांना पण असं वाटत होतं देवाचं तोंड माझ्या असंच आहे.
त्याला प्रत्येक गोपाळाला असं वाटतं देव माझ्याचकडे पाहत, प्रत्येकाला असं वाटतं देव माझ्याचकडे पाहत. ही भगवंताची लीला आहे. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं भगवंतानं सर्वांना काला दिला. सर्व गोपाळ काला खाऊन संतुष्ट झाले, सर्वांना आनंद प्राप्त झाला. आपण सगळे इथपर्यंतच सांगायचा असतो. आपण त्या मुद्द्यापर्यंत त्यांनी आलेलो आहोत. भगवंताने हे चरित्र केलेलं आहे, पण एवढंच चरित्र केलं असं नाही. हे चरित्र त्यांनी करून त्याला अजून काही करायचं आहे. म्हणजे हे फक्त सोंग घेऊन आला होता परमात्मा. त्याने हे सोंग त्यांनी टाकून विशेष रूपाने त्यांनी विशेष कार्य केलं. महाराज दुसऱ्या चरणात हे सोंग सारी रांगायचं सुद्धा त्यानं सोंग केलंय. हे धुमक करत त्यांनी गोपाळांच्या घरात फिरायचं त्यानं सोंग केलेलं आहे. हे मित्रांच्या बरोबर उड्या मारायचं खेळायचं त्यानं सोंग केलेलं आहे. हे सगळं सोंग करतोय. सोंगा नाही महाराज फार मोठा, पण खेळण्याकरिता सोंग करतोय हे महत्वाचं आहे. फक्त त्याच्याबरोबर खेळणारा कोणीतरी असं महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यावर खेळणारा कोणीतरी. आता आपण सारे संसाराबरोबर खेळतो महाराज, त्याच्यावर कशी खेळायचं तुम्हाला एकूण काळ कितीच येतो. तो दुसरं समजतं की नाही काही असं काय म्हणजे वस्तुस्थिती आहे. हा महत्वाचं. काय त्याचं कीर्तन ऐकलं काही पदरात नाही पडावं की नाही, काय कीर्तन ऐकलं काहीतरी पदरात पडावं, हेच पदरात पडायचे. आपण खेळतो आहोत, आपण संसाराला प्रधान स्थान देऊन खेळतो आहोत. म्हणून देव आपल्याबरोबर खेळायला येत नाही. कधीतरी मनात देवाबरोबर खेळण्याचा विचार करा महाराज, देव येईल ना तुमचं. तुम्ही स्वतःला कमी समजू नका, तुम्ही सामान्य. भगवान फार प्रेम करतोय तुमच्यावर, भगवान फार प्रेम करतोय माझ्यावर. तो माझ्यावर खेळायला तयार आहे, फक्त मी खेळायला तयार नाही. तकलीफ इथं आहे, मी खेळायला तयार नाही म्हणून तो खेळत नाही. नाही तर खेळण्याकरताच तयार आहे. सोंग घेऊन येईल महाराज खेळण्याकरता, काहीतरी रूपात येईल. त्याला सगळं काही कळतं. पण ये देव भाव सांगा ना त्याला. एका आठवडा जर पोटात असेल, काही वासना जर पोटात असेल त्याच्याबरोबर जाता येत नाही. सांगा त्याला देवा वासना आहे रे पोटात, मला पूर्ण करता येत नाही, काहीतरी कर ना, तू मला तुझ्यापर्यंत घेऊन जा. असं त्याला म्हणावं. माझी मदत कळू इथे बघून काय करू म्हणा. आता आठ उभा आहे नारायणा दयासाठी उभा साध्य तरी वाचा वदेपरी करणे कठीण इंद्रिया अधीन झालो देवा असं म्हणा त्याला. तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास सर्वधनी उदास व्हावा. जसा असेल तसा तुझा दास आहे, तुझा सेवक आहे. तिथं आल्याला देवाला त्यांनी म्हणतो खरं सांगतो, मनात सांगतो बरं. त्याच्याकडे पाहिलं म्हणून देवा तुझी सेवा करायला आहे तर खरकटाच आहे, आपण तुझी सेवा करण्यात आलो. पण खरकटा जरी असलो तरी आईला काही लोक खरकट वाटतं का? आई जर असली देखू कसं आहे, घेऊन आलं कोणाला काहीतरी मागलेलं आहे, सगळं अंग त्यांनी भरलं आहे, चिखलातून त्यांनी बरोबरून आणलेलं आहे. आईला काय करायचं? आई आईच आहे. आई ही आईच आहे. ती लेकराला त्यांनी मांडीवर घेते आणि कसंही असलं तरी त्याची आवाजाला घेते, त्याची कृतमुखे घेते. आई आहे, आई आहे. तुम्ही कसे असता, तुम्ही तुमचं चरित्र त्यांनी मागचं काय पानं असतील कोणाचे पाहू नका. तुम्ही फक्त आज विचार करा, मी देवाचा आहे, देव माझ्यावर प्रेम करतोय. महत्वाची गोष्ट. मांडीवर येईल, आला मला येईल, हृदयाला लागेल, मस्त करून हात फिरवेल, फार प्रेमाने चार शब्द बोलेल. एवढं प्रेम आहे त्याच्या पोटात. मला तुमचं काही पाहणार नाही. फक्त खेळण्याची तयारी दाखवा. तो खेळण्याकरता तयार आहे, तो खेळण्याकरता तयार आहे. हे सोंग सारी सोंग आहे. त्याला अजून बरंच काय करायचं, काय 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 काम करतो म्हणजे तो आला जे काम करण्याकरता म्हणजे काय यदा 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 आपले खाना मात्र पदार्थ
परित्राणाय साधनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्मस्थापना करण्याकरिता येतो. कोकणात उड्या मारायचं काम बरेच सोड त्याने टाकून दिलं आणि धर्मस्थापनेकरिता अट्टहास भगवंताला कधी केला अभंगाचं शेवटचं आहे तुका धर्मसंस्थापने केला नारायणी अवतार. संस्थापना करण्याकरिता भगवंताने अवतार धारण केला. म्हणून भगवानाचे अनेक प्रकारचे लीला करतात. महाराज सांगतात माझ्याकडे बोलण्यासाठी थोडंच आहे पण बोलण्याची वेळ आता निर्धारित वेळ आपली त्यांनी संपत आलेली आपण या ठिकाणी थांबणार आहोत. म्हणून हे भगवंता तू अवतार धारण करून आलास, चरित्र धारण केलेलं आहेस, तू धर्मस्थापना करण्याकरिता आला. फक्त तुझे गुणानुवाद गाण्याची माझ्याकडे शक्ती दे. पण तुझे गुणानुवाद गाण्याचं प्रेम माझ्या अंतःकरणात ते जास्त महत्वाचं आहे. जर प्रेम नसेल तर त्याचे गुणानुवाद गाता येणार नाही. आणि आणखी महत्वाचं होतं जर पोटात त्याच्याविषयीचं प्रेम नसेल तर त्याचे गुणानुवाद ऐकता पण येणार नाही, उचलून टाकल्यासारखं. जर प्रेम नसलं आणि सांगणार जर प्रेमानं सांगत असणार, प्रेम आपल्या पोटात नसलं तर उचलून फेकण्यासारखं. त्याच्याकरता प्रेम असावं लागतं. मग ते प्रेम जर कोण देणार असेल तर तोच देतो म्हणून तुकोबाराय त्याला सांगतात ध्रुवपदा. माझी तुझे Thank you.
प्रेम आशीर्वाद कोणी गायले असतील तर ते सर्व संत मायबापांनी मोठ्या प्रमाणात त्यांचं चिंतन करून थांबूया. चांगलं बोलतात त्यांच्या पंचकृषी भाविक सर्वांचे धन्यवाद करतो. बाबासमोर बसले मोठे प्रेमाने श्रवण करतायत त्याचे काय धन्यवाद करतो. त्यांच्यामुळेच मी बोलतोय हे संत माझ्या जीवनात आले असते तर मला भगवंताच्या गुणांवर निषेधात आले असते. म्हणून या संत मायबापांची कृपा लाडकी तुम्ही भक्तांची लाडकीला तुम्ही संतांची मधुर कृपा भगवंतांची म्हणून काही जे महात्म्य भेटले म्हणून तर भगवंताचं चिंतन करता येतं. म्हणून त्यांचं मोठं मन आहे ते समोर बसून ऐकतात. नातरी बालक वगळावळी का वापरा मिचका पावली ते चोज करून मावली विजयची जशी आई बाळाचं बोबडं बोलत त्यांनी ऐकते आणि त्याचं बोबडं जरी असलं तरी कौतुक करते तशी हे त्यांनी कौतुक करणारे करावे कौतुक संती माय बापी जीवन देवने रोपी विस्तारीचे म्हणून तुम्ही निश्चितच त्यांनी कृपा करणारे आहात. तुमच्या समोर बोलण्याचा अभ्यास केला तुम्ही संत माझ्या करा कृपेचा बोधा तरी तुम्हाला आणि एवढा होईल तुम्ही जर कृपा कराल तर तुम्हाला वाटतं मी तसा होईल आणि तुमच्या समान करण्याच्या पद्धतीनं भगवंतावर प्रेम करेन असं सर्वांचे धन्यवाद करतो. या ठिकाणी थांबतो. यानंतर जे विठ्ठल होईल आत्महत्या विनायक दहीहंडीला लावला जाईल. त्यानंतर 2 कालेचे अभंग होतील. दहीहंडी फोडली जाईल. समारोपाचा अभंग होईल. सरळ सरळ आरती होईल. त्यानंतर सूचना सांगितल्या जातील आणि मग आपण आपलं स्थान सोडायचे. माझ्या मनात आलं असतं तर मी 12:30 वाजेपर्यंत पण कीर्तन केलं असतं. आपण मर्यादा म्हणून मी बरोबर 12च्या आत ठेवण्याचा प्रयत्न केला. सूचना होईपर्यंत कोणी आपली जागा सोडायची नाही. 5-10 मिनिटात सगळा कार्यक्रम आठवतो. बरोबर चाल ठरलीच आहे असं तरी धरून मोठ्या प्रमाणात भगवंताचं